एखाद्या व्यक्तीने आपल्या शहरावर किती प्रेम करावं याचं जर माप आपण मोजलं आजचे आपले वक्ते भूषण देशमुख. भूषण देशमुख यांनी 40 वर्ष पत्रकारिता केलेली आहे आणि इतिहासावर त्यांचं गाढ प्रेम आहे आणि वाचन आहे आणि त्या दृष्टीतून त्यांची अशी इच्छा असते की प्रत्येकाने नगर जवळून बघावं, अनुभवावं. अशा व्यक्तिमत्वाला आज आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. नगर जिल्ह्याच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांमध्ये त्यांचा पुढाकार असतो. स्नेहालय, त्यानंतर निसर्ग मित्र मंडळ, अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत आणि त्यांनी खूप या दृष्टीने काम केलेलं आहे. आता स्नेहालयाचं जे रेडिओ आहे त्याचं काम ते आता बघत आहे आणि आजचा घटना खूपच छान होणार आहे. पण त्यांचा अनुभव आम्ही नगरला असताना 4 वर्ष अनुभव घेतला आहे हेरिटेज नगरच्या माध्यमातून. दर रविवारी आम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने नगर फिरलेलो आहोत. म्हणजे आज आम्ही असं म्हणू शकतो की सर्वसामान्य नगरकरांपेक्षा सुद्धा जास्त नगर आम्ही पाहिलं ते केवळ भूषण देशमुखांमुळे. आज या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाल्याबद्दल दिलीशी आणि सगळ्या आपल्या कट्टा ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्यांचंही मनापासून आभार. खरं म्हणजे नाशिक आणि नगरचे संबंध हे कित्येक वर्षांपासूनचे आहेत. एकेकाळी नगर आणि नाशिक हा एकच जिल्ह्याचा भाग होता. वडीपासून ते थेट सोलापूरच्या करमाळापर्यंत देशाचा सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून नगर ओळखला जायचा. पुढे काही राजकीय कारणामुळे, प्रशासकीय कारणामुळे हे जिल्हे वेगळे झाले, पण नगरची आणि नाशिकची नाळ मात्र कायम राहिली. गोदावरी असेल वरून वाहत येते आणि मग आमच्या नगर जिल्ह्यात येते. किंवा साधारण 90 वर्षांपूर्वी नगर आणि नाशिकच्या मंडळींचे दरवर्षी संमेलन व्हायचे. एक मोठा ग्रंथाचा प्रकल्प ज्ञानेश्वरीवर, ज्ञानेश्वर दर्शन नावाचा एक ग्रंथ नगरच्या आणि नाशिकच्या मंडळींनी 90 वर्षांपूर्वी अतिशय संशोधनपूर्वक तयार केला होता आणि त्याचं प्रकाशन निभाषाला जिथे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका कथन केली तिथे तो ग्रंथ प्रकाशित झाला होता. त्यामुळं आज नाशिकमध्ये येताना मला इथे काही पाहुणा म्हणून येतो असं वाटलंच नाही. माझ्या घरीच मी आलोय असा एक छान असा आनंद आज मला होतोय. अहमदनगर आणि आता अहिल्यानगर असा साधारण हा 534-35 वर्षांचा प्रवास. एकेकाळी अहमदनगर हे जगातल्या अतिशय सुंदर आणि प्रगत शहरांपैकी एक आहे असं तेव्हाचे प्रवासी जे यायचे भारतामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं बांधलेलं, जगातल्या अनेक महत्वाच्या आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त असलेलं शहर म्हणजे अहमदनगर अशी इतिहासामध्ये नोंद सापडते. अहमदनगरमध्ये त्या काळी तोफा तयार व्हायच्या. अहमदनगरमध्ये त्या काळी 300-300 एकरांच्या मोठ्या बागा होत्या. कारंजी होती. व्हेनिसमध्ये जशा होड्या चालतात तशा होड्या नगरमध्ये नौकाविहार चालतानाची काही चित्र मिळालेली आहेत. नगरमध्ये उत्तम असं शिक्षणाचं केंद्र होतं. नगरमध्ये राजकीय दृष्ट्या तर अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी त्या काळामध्ये घडल्या होत्या, ज्यामध्ये गनिमी काव्यासारखं युद्धतंत्र तिथे विकसित केलं गेलं. डोंगरावरचं पाणी विजेशिवाय किंवा कुठल्याही यंत्राशिवाय कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत जमिनी खालून वाहून न्यायचं करेस किंवा करात नावाचं ते तंत्र आहे, ते नगरमध्ये या काळामध्ये अवलंबलं गेलं होतं. आणि
वेगवेगळ्या देशांमधले लोक नगरमध्ये त्या काळी यायचे. ते थोडक्यात आजचा जो महाराष्ट्र आहे त्याचा 2/3 भूभाग जर आपण बघितला तर तो तेव्हा अहमदनगरच्या अखत्यारीमध्ये होता. अगदी कोकणाच्या किनाऱ्यावरची चौल ताबोळ सारखी बंदरं असतील, वरती नर्मदा तापीपर्यंतचा भाग असेल किंवा इकडे कर्नाटकापर्यंतचा सगळा भूप्रदेश हा सगळा अहमदनगरच्या ताब्यात होता. आणि तेव्हाची एक नोंद जर तुम्हाला सांगितली की इंग्लंडपेक्षा जास्त टर्नओव्हर, इंग्लंडपेक्षा जास्त आयात निर्यात ही तेव्हा नगरच्या राज्यामधून केली जात होती. जहाजातून वेगवेगळ्या देशातून माल यायचा, प्रदेशात धान्य पाठवलं जायचं, अनेक गोष्टी जगामध्ये नवीन नवीन शोध लागायचे. काही महिन्यातच त्याचं तंत्रज्ञान तुम्हाला नगरमध्ये आलेलं पाहायला मिळायचं. आणि म्हणून अहमदनगरची जी निजामशाही होती ही बाकीच्या ज्या 4 शाळा होत्या, विजापूरची आदिलशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, बिदरची बरीदशाही असेल किंवा इमादशाही अचलपूरची, या सगळ्या शाळांमध्ये सगळ्यात सविष्टू सगळा सर्वधर्म समभाव जपणारा आणि सगळ्यात तंत्रज्ञानानं एक ज्याला आपण म्हणूया की शिक्षणाच्या दृष्टीने असेल, संस्कृतीच्या दृष्टीने असेल, सगळ्यांमध्ये उदाहरणाला जर कुठला जर त्या काळातला सल्तनतीचा भाग असेल तो होता अहमदनगर. अहमदनगरची स्थापना खरं म्हणजे नावातच अहमद एक इस्लामिक नाव आहे, नगर एक हिंदू संस्कृतीचा द्योतक आहे. हा जो संस्थापक होता निजामशाहीचा तोही मूळचा हिंदू होता. विजयनगरच्या स्पर्धेच्या वेळेस त्यांना जेव्हा चरितार्थाचं साधन शोधण्यासाठी जावं लागलं तेव्हा त्यांना पकडलं गेलं, पाठवलं गेलं. पण ही मंडळी तिथे गुलामगिरीत अडकले नाही, तिथे पण आपल्या कर्तव्यानं त्यांनी स्वतःचा भाग्योदय केला. नगरचा जो संस्थापक मलिक अहमद निजाम त्याचे वडील तिथे वजीर झाले, मोठ्या पदापर्यंत पोहोचले. पण तिथला सगळा नंतरचा तो बेदिलीचा कारभार, बाकीच्या सगळ्या अस्थिरांच्या ज्या गोष्टी त्यांनी बघितल्या, त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला पुन्हा आपण महाराष्ट्रामध्ये पाठवायचं. मूळचे हे परभणी जवळचे पाथरीचे रहिवासी होते. पुढे बाहेरून आक्रमक येऊन त्यांनी हे सल्तनत स्थापन केली असं काही जाणवलं होतं. मूळचे मराठी अतिशय विद्वान कुटुंबात वाढलेली सगळी मंडळी होती आणि त्यांनी ठरवलं की आपण आपलं स्वतःचं राज्य आपण इथे निर्माण करूया. आणि एक तो दिवस होता 28 मे 1490. त्या दिवशी बहमनी राज्यातले सगळे सरदार एकत्र येऊन त्यांनी जहांगीर खानाला, तेलंगणचा जो सुभेदार, त्याला मुक्त सैन्य देऊन हा नगरचा नंतर जो निजामशाह झाला त्याला संपवण्यासाठी म्हणून मोठी आक्रमणाची तयारी करून त्याला इथे पाठवलं. भिंगार नावाचं एक गाव आहे, त्याच्या शेजारी तो सगळा शत्रूचा डेरा पडलेला होता. नगरचा राजा नुकताच स्वतंत्र होऊन बाहेर येऊ पाहत होता. त्याच्याकडे साधनं नव्हती, सैन्य नव्हतं, शस्त्र नव्हती, पण त्याच्याकडे बुद्धी होती, त्याच्याकडे अक्कल हुशारी होती. आणि म्हणून जेव्हा हा जहांगीर खान तिथे डेरा घेऊन बसला तेव्हा त्यांनी घाई नाही केली. तो म्हणाला ठीक आहे, त्याला थोडं थांबू द्या. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला. आणि मग शत्रू सैन्य जेव्हा गाफील झालेलं त्याच्या लक्षात आलं तेव्हा नगरच्या राजानं त्याच्यावर स्वारी केली आणि त्याच्या आयुष्यातला पहिला मोठा विजय त्याला 28 मे 1490 मिळाला. एक ज्या जागेवर मग ही लढाई झाली, हा विजय त्याला मिळाला, तिथे सुरुवातीला नगरचं जे पहिलं वास्तुशिल्प आहे कोटबाग निजाम ते तिथे उभं राहिलं आणि तिथून मग अहमदनगरची स्थापना झाली. नेक्स्ट पैसे आपण साधारण हा सगळा जो इतिहास तो मागच्या वर्षी अहिल्यानगरकरांचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण बघणार आहोत. नेक्स्ट हा आहे अहमदनगरच्या 5 शतकांच्या वाटचालीचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला. जमिनीवरचा किल्ला आहे, पण 5 शतकांमध्ये कुणालाही सरळ लढाईमध्ये तो जिंकता आलेला नाही. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. किल्ले अनेक प्रकारचे असतात, डोंगरावर असतात, जंगलात असतात, समुद्रात असतात, पण हा जमिनीवरचा किल्ला आहे, पण तो अगदी जवळ जाईपर्यंत तुम्हाला दिसत नाही.
बशीसारखा उलगट भाग तयार करून हा किल्ला बांधला गेला. जो पहिला फुटबाग निजाम नावाचा लढाईनंतर विजयाचं स्मारक म्हणून राजाने जो बांधला होता 1490 मध्ये, त्याचाच पुढे किल्ला म्हणून तिथे वापर सुरू झाला. जवळजवळ 100 एकरांवरचा हा किल्ला आहे. 22 बुरुज आहेत, 2 किलोमीटरची तटबंदी आहे. आणि हा जो खंदक दिसतोय, हा खंदक 3 तासामध्ये पाण्याने भरता येईल असे 2 तलाव तयार केले गेले होते. युद्धाची शक्यता असेल तर त्या तलावातलं पाणी जमिनीखालून डक्स म्हणून या खंदकामध्ये सोडलं जायचं. मगरी, सुसरी, विषारी साप त्यामध्ये असायचे. त्यामुळं खंदक पोहून देखील ओलांडून कोणी आत येण्याचं धाडस कधी केलं नाही. खंदकाच्या बाहेरच्या बाजूला एक मातीची पुन्हा 12 फूट उंचीची तार होती. त्यामुळे हा किल्ला अगदी जवळला तरी दिसायचा नाही. आणि शत्रूंनी तोफांचा मारा केला तर पहिले तोफगोळे ते मातीच्या बराबर पडायचे, मग खंदकात पडायचे. पण आपला जो किल्ल्यातला खरा मध्यवर्ती जो भाग आहे, जिथे सोम महल आहे, गगन महल आहे, बगदाद महल आहे, रूप महल आहे, तिथे कधीच कुठल्याच लढतीमध्ये, कुठल्याच लढाईमध्ये तिथे इजा पोहोचलेली नाही. हा किल्ल्याचा सध्याचा दरवाजा आहे. पण आता हा जो आपण बघतो, हा किल्ल्याचा मूळचा हत्ती दरवाजा, ज्याचं नाव हत्तीचं, तसंच तो आकाराने मोठा आहे. त्याच्यावर 1-1 फूट लांबीचे तीक्ष्ण असे सुळे आहेत, जेणेकरून हत्तीने येऊन जर शत्रूने धडकून तो तोडण्याचा प्रयत्न केला तर गंडस्थळामध्ये ते सुळे घुसतील हत्तीच्या आणि हत्ती मोडून पडेल, पण दरवाजा तोडणार नाही. खंदकाच्या खालच्या बाजूला एक कमान दिसते तुम्हाला. त्या कमानीतून पूर्वी एक ड्रॉप ब्रिज होता, म्हणजे पाहिजे तेव्हा टाकायचा, नकोसं तेव्हा काढून ठेवायचं. आणि मग 90 अंशामध्ये वळून, कारण का तर हत्तीला पळायला तिथे संधी मिळू नये. आणि मग या 1 नंबरच्या इलाही किंवा अरबी गुजरातून आत शिरायचं आणि मग किल्ल्याचा अंतर्भाग तुम्हाला पाहता येतो. नेक्स्ट. किल्ल्यात अनेक इमारती आहेत. त्यातली माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची इमारत म्हणजे किल्ल्यातला तुरुंग. हा जो जेल आहे, हा किल्ल्यातल्या मूळ प्रवेशद्वारामध्येच तयार केलेला आहे. अनेक महाल आहेत जे नंतर तुरुंग म्हणूनच वापरले गेले. पण या जेलचं महत्व असं की स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ब्रिटिशांच्या विरोधात जे लढे लढले गेले, त्यातला एक महत्वाचा प्रसंग इथे घडलेला. 1857च्या आधी 1821 मध्ये नाशिक, नगर, ठाणे या जिल्ह्यातल्या सगळ्या आदिवासींनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध एक युद्ध सुरू केलं होतं. त्र्यंबकजी डेगळे, निमगाव जाळेचे, जे दुसऱ्या बाजीरावांच्या काळामध्ये होऊन गेले. बाजीरावांनी पेशवाई तो शेवटचा काळ सगळं बघितलेला होता. इंग्रजांचं राज्य सुरू झालं. पण त्र्यंबकजींनी सांगितलं की पेशवाई संपली तरी माझं युद्ध मात्र संपणार नाही, मी लढत राहणार आहे. आणि याच तुरुंगामध्ये ब्रिटिशांनी 300 आदिवासी क्रांतिकारकांना आणून या कोठड्यांमध्ये कोंडलं होतं. हे आदिवासी क्रांतिकारक तिथे स्वस्त बसले नाही. त्यांनी तिथेही त्या तुरुंगाचा दरवाजा तोडला आणि एक जण बाहेर येऊ लागला. ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं. तो पहिले कलेक्टर नगरचे हेनरी पॉटिंजर ते तिथे आलेले होते आणि त्यांना कळलं की किल्ल्यामध्ये कैद्यांनी बंद केलं. आणि जशी ही बातमी कळली तसंच त्यांनी सशस्त्र तुकडी पाठवून त्या कैद्यांना आवर घालायला सांगितलं. आणि त्या सशस्त्र तुकडीनं गोळीबार करत 80 भारताच्या क्रांतिकारकांना एका दिवशी या कोठड्यांसमोर तिथे गोळ्या घालून बांधलं. त्यांच्या रक्तानं हा किल्ला लाल झाला. आणि तो दिवस होता 19 ऑगस्ट 1821. हा तुरुंग जेव्हा तुम्ही या तेव्हा नक्की बघा. नेक्स्ट. किल्ल्यातल्या काही इमारती ज्यामध्ये नंतरच्या काळात कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज असतील, येसुबाई असतील, शाहूराजे असतील, नाना फडणवीस असतील, तुळाजी आंग्रे असतील, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या कालखंडामध्ये नगरच्या या वेगवेगळ्या महालांमध्ये ज्या तुरुंगाची त्यांनी नंतर उभारणी केली होती तिथे अनेक दिवस त्यांना ठेवला गेला होता. नेक्स्ट. हा आहे किल्ल्यातला दिवाणया, जिथे दरबार भरायचा, जिथे राजा निर्णय घ्यायचा. असं सांगतात की जेव्हा लढाईनंतर दरबार भरायचा तेव्हा राजा
सगळ्यात मागे राहिलेले जे सैनिक असायचे, पळकुटे सरदार असायचे, त्यांना आधी बक्षीस द्यायचा. बाकीचे सरदार म्हणायचे की अहो हे तर पळकुटे, हे तर बगोड आहे, तुम्ही कशाला यांना बक्षीस देता? तर राजा काही बोलायचा नाही. जेव्हा दुसरी पुढे लढाई व्हायची तेव्हा हे सगळे बगोडे राजासाठी प्राण द्यायला पुढे आलेले असायचे. तर तेव्हाचा HRDचं जे प्रिन्सिपल आहे ते राजा इथे वापरायचा. नेक्स्ट, हे काही महाल आहेत की जे आता अतिशय पडक्या अवस्थेत आहेत, पण इथेच सुलताना चांदबी असेल किंवा मलिक अंबर असेल, छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे असतील, या सगळ्या मंडळींच्या पदस्पर्शानं हे सगळे महाल स्थापन झालेले. नेक्स्ट, हा किल्ल्याचा एक फोटोग्राफ आहे जो तो 150 वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या काळातला फोटोग्राफ आहे. हा किल्ल्याचा जो कोटबाग निजामचा सुरुवातीचा महाल होता त्यावर थोडासा नंतर ब्रिटिशांनी काही बदल करून त्याचा लष्कराच्या छावणीसाठी वापर सुरू केला. नेक्स्ट, किल्ल्यातला एक अष्टकोनी महाल आहे, याच्यावर एक मोठा मिनार होता. मिनार नाही राहिला, पण हा खालचा भाग अजून आहे. आतमध्ये हवा एकदा शिरली की वरतून पंख्यासारखी फिरत राहत आहे आणि वरती पाण्याचा एक छोटासा टँक असा केलेला आहे. म्हणजे एका बाजूनी एअर कोल्ड आणि एका बाजूनी वॉटर कोल्ड अशी एक छान अशी थंडगार वातावरण निर्माण करणारी ही रचना आहे. नेक्स्ट, किल्ल्याच्या पूर्वेला एक झुलता पूल आहे. नगरमध्ये 3 प्रकारचे पूल आहेत. एक आहे लोखंडी पूल, एक आहे झुलता पूल आणि एक आहे लकडी पूल. त्यातला हा किल्ल्यावरचा खंदक ओलांडण्यासाठी बांधलेला 1832 मधला झुलता पूल आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पूल पूर्वी नव्हते. महाराष्ट्रामध्ये बांधलेला हा पहिला पूल असावा. भारतामध्ये पूर्वी बंगाल प्रांतामध्ये असे काही पूल होते, पण तेही नामशेष झालेले होते. या पुलाचं पण आता रिस्टॉरेशनचं काम सुरू आहे. 2 साखळ दंडांवर उभ्या लोखंडी कड्या लावून मग लाकडी स्लीपरवर हा पायी जाणाऱ्यांसाठी पूल तयार केला गेला होता. नेक्स्ट, हे निजामशाहीमधले काही राज्यकर्ते आहेत. हुसेन निजामशाह, ज्याच्या काळामध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी झाली. इथे एक चित्र राजाच्या शेजारी एक पुसलेलं चित्र दिसत आहे. ते त्याच्या बेकबेचं होतं. खुंजा म्हणून तिचं नाव होतं. आणि तेव्हाच्या या दासी किंवा स्त्रिया बघितल्या तर महाराष्ट्रीयन पोशाख या महाराष्ट्रीयन प्रकारची साडी त्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळते. आणि या हुसेन निजामशाही पोर्तुगीज इंजिनियर्सची मदत घेऊन या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. पूर्वीचा किल्ला हा साधा दगडमातीचा होता, पण जेव्हा विजयनगरचं राज्य, आदिलशहाचं तिथल्या लोकांचं लक्ष सगळं नगराकडे वेधलं गेलं, मुघलांना पण वाटायला लागलं की दक्षिणेत जायचं असेल तर प्रवेशद्वार म्हणजे अहमदनगरचं निजामशाहचं राज्य आहे, ते आपण घेतलं पाहिजे. आणि मग या हुसेनशाहनी पोर्तुगीजांची मदत घेऊन या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. नेक्स्ट, ही या हुसेनशाहची मुलगी सुलताना चांदबी. ही अतिशय कर्तबगार होती. 5 भाषा तिला येत होत्या. घोडेस्वारी करायची, शिकारीला जायची. वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रमुखांची तिचा त्याकडे पत्रव्यवहार होता. तिचा विवाह झाला विजापूरच्या अली आदिलशहाशी. तिथे गेल्यावर देखील ती इतकी लोकप्रिय झाली की दरबारातला प्रत्येक निर्णय तिचा पती तिला विचारून घेत असतो. पण जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, तिथे पण भांडणं सुरू झाली, तेव्हा ती परत माहेरी म्हणजे नगरला आली. नगरमध्ये तिचा भाऊ मुर्तुजा तेव्हा राज्य करत होता. आणि तेव्हाच अकबराचं लक्ष पण नगरकडे वेधलं गेलं होतं. नगरची काही मंडळी निमंत्रण द्यायला गेली होती की आता एक स्त्री इथं राज्य करते, मुघलांना हा किल्ला अतिशय लवकर मिळेल. पण चांदबीने 2दा मुघलांविरुद्ध लढत या किल्ल्याचं पर्यायानं महाराष्ट्राचं रक्षण केलं. हे चांदबीचं आणखीन एक चित्र आहे. तिच्या बंदूक आपल्याला इथे बघायला मिळते. त्या काळी म्हणजे 16व्या शतकामध्ये नुकत्याच बंदुका भारतात आल्या होत्या आणि त्या काळी नगरमध्ये अग्निबाणांचा आणि बंदुकीचा वापर केला गेला होता. हे जसं चित्र आहे तसंच एक शिल्प आहे नगरच्या किल्ल्यावर. ती मग बंदूक किंवा छोटी तोफ घेतलेला माणूस आपल्याला त्या शिल्पामध्ये पाहायला मिळतो. नगर हे का प्रगत होतं तर त्या काळी हे असं तंत्रज्ञान नगरमध्ये अतिशय लवकर तिथे अंमलात
आलेलं आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, मलिक अंबर. खरं म्हणजे आफ्रिकेमध्ये एवढा मोठा माणूस गेल्या 10,000 वर्षामध्ये झाला नसेल. इथोपियामध्ये त्याचा जन्म झाला. स्त्रियांचे मुलांचे बाजार तिथे त्याकडे फार मोठ्या प्रमाणात भरायचे आणि जगभरात तिथले गुलामही विकले जायचे. अशाच एका गुलामाला बद्दाच्या व्यापारानं विकत घेतलं. इथून नगरच्या चंगेजखाननं त्याला आपल्याकडे आणलं आणि लहानापासून तो मोठा नगरमध्ये झाला. स्वतःच्या कर्तबगारीमध्ये मालकाकडून शिका शिकत तो सरदार बनला आणि मग त्याच्या मालकाने सांगितलं की तू आता गुलाम नाही राहिलास, तू आता स्वतंत्र झालास आणि तू स्वतःचं सैन्य उभं करून तू तुझ्या आता स्वाऱ्या सुरू कर. जेव्हा चांदबी लढत होती तेव्हा तो तिच्या मदतीला गेला, पण तिचे प्राण तो काही वाचवू शकला नाही. मुघलांच्या 1600 मधल्या स्वारीमध्ये चांदबीला दगाफटका करून तिच्याच विरोधात तिच्या सरदारांना फितवलं गेलं. चांदबी आमच्याकडे येऊन मिळणार आहे, तुम्ही कशाला लढता असं सांगत मुघलांनी तिच्या विरोधात गैरसमज पसरवले, अफवा पसरवल्या आणि मग एका हमीद खान नावाच्या सरदारानं संतापून माझी चांदबी आमचा विश्वासघात कसा करतो, आम्हाला सोडून ती मुघलांना कशी जाऊन मिळते, असा एक डोक्यामध्ये राग घेऊन तो तिच्या महालात गेला आणि त्यानं तिला खंजर कुक्षत मारलं. चांदबी गेली आणि मग या आफ्रिकेतून आलेल्या माणसानं सगळ्या मराठी सरदारांना एकत्र केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर एकत्र येऊन लढला तर आपण मुघलांना अजूनही थोपवू शकतो. जरी नगरचा किल्ला मुघलांकडे गेला असला तरी अजून निजामशाही आपण जिवंत ठेवू शकू. आणि तेव्हा छत्रपती शिवरायांचे आजोबा मानोजीराजे, वडील शहाजीराजे ही सगळी मंडळी निजामशाहीच्या मध्ये होती. जिजामातांचे वडील लखोजीराव ते पण निजामशाहीमध्ये होते आणि या सगळ्यांना गनिमी काव्याचा वापर कसा करायचा हे अतिशय चांगल्या प्रकारे या आफ्रिकेतल्या माणसाने शिकवलं आणि 26 वर्ष नंतर मुघलांविरुद्ध त्यांनी लढा चालू ठेवला. याच काळामध्ये अनेक महसुली सुधारणा त्याने केलं, अनेक जलमार्ग तयार केले, अनेक नगर तयार केले. औरंगाबाद देखील मलिक अंबरने 1610 मध्ये खऱ्या अर्थाने खडकी नावानं बसवायला सुरुवात केली होती. हे छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे. मागच्या वर्षी शहाजीराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची लढाई त्यांनी जी लढली त्याला 400 वर्ष पूर्ण झाली. भातोडीची लढाई असं त्याला म्हणतात. भातोडी हे नगरपासून साधारण 16-17 किलोमीटर अंतरावरचं एक गाव आहे. तिथे विजापूरच्या आदिलशाहीचं आणि दिल्लीच्या मोगलांचं सैन्य थांबलेलं होतं. कशासाठी? तर निजामशाहीचा शेवटचा लचका तोडण्यासाठी. मलिक अंबर 80 वर्षाचा झाला होता आणि त्यांना माहीत होतं की मलिक अंबर आता काही लढू शकत नाही आणि हीच योग्य वेळ आहे निजामशाही ताब्यात घेण्याची. आणि तेव्हा मलिक अंबरनं तरुण अशा शहाजीराजांवर सगळी जबाबदारी दिली होती. त्यांना सैन्याचं प्रमुख केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आता ही लढाई तुम्हाला जिंकायची. शहाजीराजांना सगळा भूगोल पाठ होता, सगळी परिस्थिती माहिती होती. त्यांनी बघितलं भातोडीला एक सलामत खान जो आधी वजीर होता नगरचा, त्यांनी बांधलेला मोठा तलाव आहे, पावसात तो भरलेला होता. मेहगिरी नदी इथून पुढे वाहत जाते. पाण्याची सोय होती म्हणून शत्रूचं सैन्य सगळं नदीच्या दुतर्फा तिथे थांबलेलं होतं आणि शहाजीराजांनी एका रात्री तो भरलेला तलाव त्याच्या भिंतीला सुरून लावून फोडला. मातीची भिंत जशी तुरंगली तसा प्रचंड मोठा लोंढा निघाला. तो खाली पसरलेल्या शत्रूच्या छावणीतल्या निम्म्या सैनिकांना घेऊन वाहूनच गेला. उरलेल्या सैनिकांची उरलेलं जे विजापूरचं मुघलांचं सैन्य होतं त्याची अक्षरशः लांडगेतोड करत शहाजीराजे आणि त्यांच्या धाकट्या भावांनी शरीफजी राजे आणि बाकीच्या सरदारांनी ती लढाई जिंकली. आणि पहिल्यांदा जाऊन मोठे शत्रू अंगावर घेऊन मी जर विजयी होऊ शकतो तर माझं राज्य का नाही मी स्थापन करू शकत, माझं स्वराज्य मी स्थापन करायला काहीच हरकत नाही असा एक विचार शहाजीराजांच्या मनात आला. ती घटना होती ऑक्टोबर 1624 मधली भातोडीच्या लढाईतली. आणि मग संगमनेर जवळच्या पेमगिरीला शहागडावर शहाजीराजांनी रितसर राज्याभिषेक एका मुलाला बसवून केला. निजामशाहीतला मुर्तुजा नावाचा मुलगा तो आणि सगळी सूत्र निजामशाहीची आपल्या हातात घेतली. दुर्दैवानं सगळ्यांकडून जो हवा असा पाठिंबा त्यांना मिळायला हवा होता तो मिळाला नाही
आणि मग शहाजीराजांना निजामशाही सोडून आदिलशाही केलं. नेक्स्ट. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये अनेक कैदी राजबंदी ठेवले गेले होते. त्यातला एक महत्त्वाचा कालखंड होता 1942 ते 45. मुंबईला महात्मा गांधीजींनी चले जावचा नारा दिला होता गोवालिया टँक मैदानावर, आणि देशातले जे प्रमुख नेते होते त्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशी पहाटे अटक केलं गेलं. एका रेल्वेत बसून नगरला आणलं गेलं आणि त्यातल्या महत्त्वाच्या 12 जणांना अहमदनगरच्या बोयकोट किल्ल्यातल्या याच कोठड्यांमध्ये आधी जो बगदाद महल होता तिथे तात्पुरत्या या कोठड्या तयार केल्या गेल्या आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा कारावास आणि शेवटचा कारावास नेहरू असतील, सरदार पटेल असतील, मोहम्मद आझाद असतील, त्यानंतर सय्यद महमूद, गोविंदवल्लभ पंत, हरिकृष्ण महाताब, 12 देशातले महत्त्वाचे नेते जे पुढे मंत्री झाले, राज्यपाल झाले, या सगळ्यांनी या कोठड्यांमध्ये व्यतीत केला. आणि इथेच पंडित नेहरूंनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं पुस्तक ज्याला डिस्कवरी ऑफ इंडिया असं नाव दिलं गेलं ते इथे अवघ्या 5 महिन्यामध्ये लिहिलं. एप्रिल 1944 ते सप्टेंबर 1944 या 5 महिन्यात 5000 वर्षांचा इतिहास या कोठड्यांमध्ये लिहिला गेला. हे महाव्याचं झाड आहे. पंडित नेहरूंनी इथे बाग तयार केली होती. रोज सकाळी उठलं की हातात उदळ फावडं घेऊन ते वाफे तयार करायचे, पाणी आणायचे, पुण्यातून बिया आणलेल्या होत्या त्या तिथे रवायच्या, पेरायच्या आणि मग छान असा बगीचा केला होता. पण नंतर जनरल अरुण वैद्य ज्यांची पुण्यामध्ये हत्या झाली अतिरेक्यांकडून, ते जेव्हा नगरला ब्रिगेडियर होते तेव्हा त्यांनी दिल्लीहून हे बहाव्याचं पुरं पाडून नेहरूंच्या खोलीसमोर लावलं होतं. असाही हा बहावा तिथे फुललेला आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट. हे नेहरूंची खोली आहे. तुम्ही किल्ल्याला भेट द्या तेव्हा हा जो नेता कक्ष आहे तिथे नेहरूंनी ज्या टेबल खुर्चीवर पुस्तक लिहिलं, त्यांचा बेड असेल, ऑबल स्टँड असेल, डिस्कवरी ऑफ इंडियातले काही हस्तलिखित पानं असतील, इंदिरा गांधींना लिहिलेली काही पत्र असतील, ही सगळी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. नेक्स्ट. हा आहे फोटो भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947ला किल्ल्यावरती 9 नंबरच्या बुरुजावर नेहरूंच्या बरोबर ज्यांनी इथे तुरुंगवास भोगला चले जावच्या आंदोलनामध्ये त्यांच्या हस्ते किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला. आणि खाली जी मुलं दिसतात आहेत त्याच्यामध्ये एक छोटासा मुलगा होता, ते म्हणजे आजचे अण्णा हजारे. अण्णा हजारेंचा जन्म इथेच भिंगारमध्ये, नगर शेजारी असलेलं गाव, तिथे त्यांचा जन्म झाला. शाळेत 2 वर्ष ते तिथे शिकले आणि जेव्हा त्यांना कळलं आपण स्वतंत्र झालो, किल्ल्यावरती आपला झेंडा फडकत होते, तेव्हा मित्रांना घेऊन ते इथे आले होते. ती आठवण स्वतः अण्णा हजारेंनी आम्हाला सांगितलेली आहे. हा जो बुरुज आहे हा तिहेरी बुरुज आहे. जवळजवळ 1000 लोक तिथे मावू शकतील एवढी वरती जागा. त्याच्यामध्ये टनेल आहे. हा जो वरचा नक्षीचा भाग दिसतोय त्याच्यातून घोड्यावरून तुम्ही जाऊ शकाल एवढा मोठा भुयारी मार्ग आहे. त्याच्यावरती एक गॅलरी आहे, सज्जा आहे. आणि शत्रू जर आला तर आतमध्ये कोण थांबलंय हे शत्रूला काहीच कळत नाही, पण आतले सगळे सैनिक तोफा आणि बंदुका रोखून शत्रूवर मारा करायला सज्ज असतात. असा हा निशाण बुरुज, हुसेनी बुरुज. आणि जो मनोरा दिसतोय हा टेहळणीसाठीचा बुरुज आहे. नगरमध्ये त्या काळी संदेश वहनाची अतिशय उत्तम व्यवस्था होती. 100 किलोमीटर परिसरातले संदेश काही मिनिटांमध्ये या किल्ल्यापर्यंत त्या काळी पोहोचवले जात होते. नेक्स्ट. हा जो भातोडीचा तलाव आहे. शहाजीराजांनी ती भिंत फोडली 1624 मध्ये आणि नंतर एक कॅप्टन विडोज टेलर नावाचा इतिहासप्रेमी ब्रिटिश अधिकारी हे सगळं बघण्यासाठी आला होता. त्याच्या लक्षात आलं की दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे आणि म्हणून त्यांनी नवीन भिंत तिथे बांधली. जुनी भिंत आजही तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे शहाजीराजांनी जी भिंत फोडली ती या भिंतीच्या मागे फक्त 50 फुटावर आहे. 2 भिंतीचा हा तलाव. त्या भिंतीचा जो मधला भाग जो फोडल्यामुळे वाहून गेला होता तो तिथे आजही बघायला मिळतो. आणि तिथे एक निजामशाहीतलं अतिशय सुंदर मंदिर नरसिंहाचं तुम्हाला तिथे बघायला मिळतं. नगर हे सहिष्णू का होतं, सर्व धर्म समभाव का पाळला जात होता,
तर त्याचमध्ये लक्षात येईल की अतिशय चांगली मंदिरं त्या काळी निजामशाहीमध्ये इथे बांधली गेली. नेक्स्ट. नगरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे महाल बघायला मिळतात. त्यात 2 जलमहाल पण आहेत. हा पहिल्या राजाच्या काळ म्हणजे साधारण 1506 मध्ये बांधला गेलेला हष्टभिष्ट महाल म्हणजे 8वा नंदनवन. 7 नंदनवन स्वर्गामध्ये आणि 8वा नंदनवन कुठे तर या नगरमध्ये असं त्या काळी म्हटलं जात होतं. 300 एकराचं अष्टकोनी असं एक उद्यान होतं. 8 कालवे होते. मध्ये एक अष्टकोनी तलाव आणि त्याच्यामध्येही अष्टकोनी अशी हवाखदी होती. खापरी नळाने इथे पाणी आणलं गेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं पक्षी प्राणी असं एक छान असं उद्यान त्या काळामध्ये नगरमध्ये होतं. जेव्हा मुघलांनी आक्रमण केलं, अकबराचा मुलगा मुराद स्वारी करायला आला होता, तेव्हा त्याला हा बगीचा इतका आवडला की 15 दिवस तो इथेच राहिला आणि त्यानं सांगितलं आपल्या सैनिकांना अजिबात नुकसान करायचं नाही. झाडाची फांदी पण तोडलेली मला आवडणार नाही. एवढं सुंदर शहर आहे, आपल्याला ते हवं आहे, पण ते बेचिराग न करता नुकसानाकरता आपल्याला घ्यायचं. हा तो अलीकडचा जो भाग दिसतो इथे हमामखाना आहे. गार गरम पाण्याने आंघोळीची सोय आहे आणि इथून काही अंतरावर नेक्स्ट स्लाईड एक स्त्रियांसाठीचा हमामखाना पण बघायला मिळतो. महिलांसाठी तळघरामध्ये स्नानाची सोय केलेली आहे आणि त्याच्यावरती हा एक मनोरा दगडाचा आणि विटांचा बांधलेला आहे. वरती खिडक्या आहेत. कुठल्याही दिशेने वारा वाहत नसेल तरी या मनोऱ्यामध्ये तो खाली खेचला जातो आणि खाली तळघरामध्ये जिथे स्नानगृह आहे तिथे हवा खेळती राहते. स्त्रियांना केस वाढवण्यासाठी म्हणून या मनोऱ्याचा उपयोग केला जातो. त्याला बागीर असं म्हटलं जातं. अलीकडच्या भाषेमध्ये याला विंड कॅप्चर टॉवर असं म्हणतात आणि अनेक मोठ्या उद्योगांमध्ये कारखान्यांमध्ये ऊर्जा बचतीसाठी कार्बन पॉईंटसाठी अशा प्रकारचे व्हेंटिलेटर्स आता अलीकडे वापरले जाऊ लागले. नगरमध्ये 500 वर्षांपूर्वी हा मनोरा उभा केला होता. अशा प्रकारच्या रचना इराण किंवा ग्रीसमध्ये बघायला मिळतात, पण आपल्याकडे फार कमी राबलेला आहे. हा लक्कड महल आहे. त्याचा फोटो हा सध्याचा आहे आणि वरती असा 3 मजली महाल पूर्वी होता. त्याच्या अवतीभोवती मोठा बगीचा होता. प्रत्येक नगरचं जर तुम्ही जुनं स्ट्रक्चर बघाल तर तिथे उद्यान होतं, बगीचा होता सगळ्या बाजूने. प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केलेली होती आणि छतावरचं पाणी म्हणजे पावसाचं पाणी देखील एकत्र करून ते कसं साठवता येईल अशी रचना त्या काळामध्ये या महालामध्ये आपल्याला बघायला मिळते. हा लक्कड महल आहे. नेक्स्ट. हा नगरच्या संस्थापकाचा मकबरा अहमद निजाम शाह जो नगरच्या मातीतच चिरविश्रांती घेत पावलेला आहे. पलीकडे नदी आहे. एक छान किल्ल्यासारखी तटबंदी केलेलं हे उद्यान होतं आणि राजाने त्याच्या हयातीमध्ये एक छान हवाखानी इथे बांधलेली होती. त्या काळी आंब्याची झाडं होती, गुलाबाचे ताटवे होते आणि संध्याकाळी राजा इथे येऊन थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून बसायचा, चर्चा व्हायची, महत्त्वाचे निर्णय ते घेतले जायचे. आणि नंतर त्याला इतकी जागा ही आवडायला लागली की मी मेल्यानंतर कुठेही मी असलो तरी माझी शेवटची जागा हीच असेल असं त्यांनी सांगून ठेवलं होतं. अतिशय छान असं नक्षीकाम आहे. वरती चुन्यामध्ये एखाद्या दरबारासारखा तो सगळा सीन तयार केलेला आहे. आतमध्ये जो घुमट आहे त्याला मध्यभागी छिद्र आहे. तुमच्यापैकी काही आर्किटेक्ट तिथे असतील, मध्ये जो भाग असतो ना गुप्ताला किंवा आर्शला त्याला फार महत्त्व असतं. हा जो कीस्टोन असतो त्याच्यावर सगळ्या डोलाला अवलंबून असतो. इथे कीस्टोनच नाही, इथे गवाक्ष आहे. भर दुपारी 12 वाजता राजाच्या आणि त्याच्या पत्नीच्या कबरीवर सूर्याची किरणं पडतात आणि मध्यरात्री चांदण्याच्या किरणांनी त्याला नाम घालतात. अतिशय छान अशी कॅलिग्राफी आणि चुन्यामध्ये केलेलं नक्षीकाम ज्यामध्ये कोरोनातले आयता आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक फॉर्म्स इथे बघायला मिळतात. अतिशय छान 9-10 फूट रुंदीच्या भिंती. त्यामुळं आजही हा जो बागलोजा आहे जसाच्या तसा आपल्याला उभा राहिलेला दिसतो आणि समोर जो पिरामिडच्या आकाराचा जो भाग दिसतो तोही एका अतिशय महत्त्वाच्या माणसाचा मकबरा होता जो भारतामध्ये आला इराणमधून. त्याकडे अनेक देशांचे लोक नगरमध्ये यायचे. हा शहाताई आला होता, तसा मलिकंबर आफ्रिकेतून आला, तसा शहाताई इराणमधून आला होता आणि त्यानं आपल्या
विद्वत्तेनं राजाला इतकं मोहित केलं की राजा आधी जो सुन्नी होता तो त्याचा ऐकून शिया झाला. एक मोठं धार्मिक परिवर्तन त्याकडे नगरमध्ये घडलं होतं ते या शहा तागीरमुळं. यांनीच नगरमध्ये एक विद्यापीठ सुरू केलं. यानंच नगरच्या राजाचे अनेक वेगवेगळ्या राज्यांचे आणि देशांचे राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इराणचा सुलतान असेल त्याच्या नगरच्या राजाशी मैत्रीचे संबंध होते. गुजरातचा सुलतान होता त्याचेही नंतर नगरशी अतिशय चांगले संबंध निर्माण झाले. त्याच्यामागे शहा तागीर नावाचा मुत्सद्दी, विद्वान, वजीर आणि तेव्हाचा परराष्ट्र मंत्री असं म्हणायला नगरच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये दिल्ली गेटपासून अगदी जवळ ही वास्तू आहे. आणि याच्या शेजारीच नेक्स्ट आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हत्तीची गवरी. हत्तीच्या गवरी काही ठिकाणी बघायला मिळतात पण हा हत्ती अतिशय महत्त्वाचा मानला गेला होता. 1565 मध्ये तालीकोटची लढाई झाली. विजयनगर विरुद्ध सगळ्या शाह्या एकत्र आल्या होत्या. नगरची निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यांनी मिळून विजयनगरला निस्तनाबूत करायचं असं ठरवलं होतं. जसं काही एखादं महायुद्ध असावं असे सगळेजण एकत्र आले होते. आणि तेव्हा विजयनगरकडे एवढं प्रचंड साम्राज्य होतं, एवढी धनदौलत होती, एवढी शस्त्र होती की या शाह्यांना शेवटी पराभव पत्करावा लागणार होता. पण हा हत्ती नगरच्या राजाचा गुलाम अली नावाचा तो बाकीचं सैन्य मागे मागे येत असताना हा अचानक पुढे गेला, शत्रूच्या सैन्यामध्ये शिरला आणि विजयनगरच्या राजालाच त्यांनी सोंजत धरून खाल्लं. राजा पडला म्हणला की विजयनगरचं बाकीचं सैन्य सैरावैरा पळायला लागलं आणि या शाह्यांच्या सगळ्या सैन्याला मोठा विजय मिळाला. इतका मोठा विजय की 4 महिने विजयनगरची संपत्ती रोज गाड्या गडबडून या सगळ्या शहरांमध्ये येत होती. राजाने या हत्तीला सन्मान दिला. जी राजांची जागा आहे कब्रस्तान त्याच राजेशाही कब्रस्तानामध्ये हत्तीला देखील गुलाबली त्याचं नाव, त्याचा मोठा चौथरा इथे आहे, मेघडंबरी आहे आणि त्याच्या माहुताची आणि त्याच्या पत्नीची राजाच्या कबरीपेक्षा सुंदर कबर इथे आपल्याला बघायला मिळते. एक शिलालेख पण आहे त्याच्यावर लिहिलं की त्याने त्याची कामगिरी पार पाडली. तर हत्तीची कबर तालीकोटच्या लढाईचं स्मारक म्हणून बागलोजाच्या परिसरातच हे आपण बघू शकतो. नेक्स्ट नगरमध्ये विद्यापीठ होतं त्याचा एक महत्त्वाचं सध्याचं एक द्योतक म्हणजे हा 12 इमाम कोठला आहे. शहा तागीर आल्यानंतर जे मोहरमचे दिवस सुरू झाले, उत्सव सुरू झाला तो इथून सुरू झाला. आजही नगरचा मोहरम लखनौच्या खालोखाल प्रसिद्ध म्हणून घडला जातो आणि इथेही त्या सवाऱ्या बसतात. हसन आणि हुसेन त्यांच्या सवाऱ्या इथून मिरवत जातात. कत्तलची रात्र असते आणि दुसऱ्या दिवशी सवाऱ्यांचं विसर्जन होत असतं. नेक्स्ट नगरमध्ये अतिशय सुंदर अशा काही मशिदी आहेत. त्यातली ही दमडी मशीद कॅलिग्राफीसाठी आणि दगडावरच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. नगरच्या किल्ल्यापासून बुरानगरच्या देवीकडे जाताना डाव्या बाजूला हे अतिशय तसं लहान आकाराचं स्ट्रक्चर आहे. पण इस्लामिक आर्किटेक्चर म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही मशीद त्याचं आदर्श उदाहरण आहे. अशातल्या 10 आदर्श मशिदींपैकी ही दमडी मशीद घडली जाते. सुंदर अशी कमळाची फुलं आहेत, जवळजवळ 12-12 इंच दगडामध्ये काप्यात कोरलेले दिसतात. हे जे मिनार दिसतात त्याच्यामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर किल्ल्याची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल. एरवी मशिदीवर घुमट असतो, डोम असतो. इथे वेगळा डोम नाही पण एक फ्लाईंग आर्च तुम्हाला बघायला मिळते. एक कमान दगडी तिथे समोर आहे आणि ज्याला जसा मनामध्ये भाव त्याला त्या कमानीतून एक अंतरिक्षाचा घुमट तयार झालेला दिसतो. मशिदीच्या आत गेल्यावर तुम्हाला समोर कॅलिग्राफी अतिशय उत्तम पद्धतीने दगडामध्ये अक्षराचं लेखन केलेलं पाहायला मिळेल. या मशिदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे केवळ दगडाचा वापर इथे केलेला आहे. इथे लाकूड नाही आहे, लोखंड नाही, विटा नाही, फक्त दगड आहे आणि याचं छत आहे ते फ्लॅट रूफ आहे. हे जसं रूफ सपाट आहे ना तसं दगडामध्ये जवळजवळ 20 फुटापेक्षा लांबीचं छत अशा पद्धतीने केलं आहे की तुम्हाला कळतच नाही दगड एकमेकांमध्ये कसे गुंतवले असतात. अनेक आर्किटेक्ट्स येऊन जातात पण या दगडांची रचना कशी केली असेल
हे कळत नाही. आणि तुम्ही एकदा छताकडे आणि नंतर जमिनीवर लक्ष टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की छतामध्ये जशी दगडांची रचना आहे, वरती अष्टकोनी दगड आहे, तर खाली पण तिथेच बरोबर अष्टकोनी दगड तुम्हाला फरशीमध्ये दिसेल. वर त्रिकोणी दगड, खाली पण त्रिकोणी दगड. वर चौकोनी असेल, एखादा आरशामध्ये किंवा पाण्यामध्ये आपण प्रतिबिंब बघतो आहोत, तशा पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली आहे. 1567 केवळ छन्नी आणि हातोडा वापरून हे सगळं नक्षीकाम इथे केलेलं आहे. असं म्हणतात की शहाजहान जेव्हा दख्खनमध्ये आला होता, वडिलांविरुद्ध बंड करून लढण्याची तयारी करत होता, तेव्हा त्यानं दख्खनमधल्या या इमारती बघितल्या आणि मग अशा प्रकारचं काम नंतर ताजमहालासाठी त्याला पुढे मग काही कारागिरांकडून त्यांनी करून घेतलं. याच्या आधी जी द्राक्ष वेलाची नक्षी आहे ती तुम्हाला ताजमहालामध्ये बघायला मिळते किंवा नगरचा पराभक्ष म्हणा, हे सगळं काम तुम्हाला आग्र्यामध्ये नंतरच्या काळात करून घेतलेलं बघायला मिळतं. नक्षीकाम इतकं सुबक आहे, दगडं वेगवेगळी आहे, पण नक्षी पाहता तुम्हाला एक सलग पट्टा असा दिसेल. कुठे दगड संपतो आणि दुसरा सुरू होतो हे कळत नाही. पक्ष्यांसाठी घरटी केलेली आहे. समोर तुम्ही पिलर बघितला तर तिथे एक होल दिसेल किंवा ही जी कडेची बाजू आहे पूर्णपणे पिजन हाऊस दिसतील. पोपट, मैना, कबूतर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी गेली 500 वर्ष या घरांमध्ये राहत आलेली. म्हणजे माणसाला तर पाहिजे घरं, पण त्याच्याबरोबर पक्ष्यांचा विसर पडू देऊ नका हे सांगणारी ही रचना आपल्याला इथे बघायला मिळते. याच्या शेजारी एक बारव आहे. नगरमध्ये जवळजवळ 30,000 बारवा होत्या पूर्वी. आता 3,500 बारवा शिल्लक आहेत, तर आता अनेक बारवांच्या कसरा म्हणल्या जातात. पण इथे एक बारव आहे, ती तुम्ही बघा तर त्याच्या खाली म्हणजे बारवेच्या आतमध्ये देखील एक खडगं तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या बारवेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या बारवा जमिनी खालून एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वर डोंगरावर पाऊस पडला 10-12 किलोमीटर अंतरावर, तरी जमिनी खालून हे सगळं पाणी एका बारवेतून दुसऱ्या बारवेत, तिथून पुढच्या बारवेतून असं करत सगळ्या शहराला पुरवलं जातं. ही जवळून लक्ष्मीकांत हत्तेबरोबरची होऊ शकतो. हे आहे सगळंच पराभक्ष महालाचं स्ट्रक्चर. नगरमध्ये पहिल्या राजाच्या काळात जसा जलमहाल तयार झाला, तसा पुढच्या राजाच्या काळामध्ये देखील एक आणखी मोठा जलमहाल तयार केला. हा महाल आहे सोलापूर रस्त्यावरती रणगाडा म्युझियमच्या अलीकडे. मोठा बगीचा नदीपासून सुरू होतो आणि थेट किल्ल्यापर्यंत तो बगीचा होता. आणि त्याच्या मध्यभागी आंब्याच्या आणि कवठाच्या झाडांनी वेढलेल्या एका छान अशा जंगलासारख्या हिरवाईच्या मध्यभागी एक मोठा तलाव तयार केलेला होता. कोणीपण तिथं जायचं आणि आत गेल्यावर काय करायचं तर मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकायचे किंवा पाहायचे. इथे मुशाबे व्हायचे, इथे जलसे व्हायचे, इथे त्या काळातली नृत्यगाणी रंगायची. भारतातलं नव्हे तर आशियातलं हे 16व्या शतकात बांधलेलं पहिलं ऑडिटोरियम होतं. हे जवळून काढलेलं मध्ये तो दिला ASIने दिलेला आहे पुरातत्व खात्याला. पण अतिशय सुंदर अशा कमानी. हवा जेव्हा बाहेरून येते तलावावरून थंड होऊन गुलाबाचा सुगंध घेऊन जेव्हा आत जाते, तेव्हा एखाद्या AC मध्ये असल्यासारखा भास आपल्याला तिथे होतो. आणि जेव्हा आतमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू असतात तेव्हा आवाज मोठा होऊन बाहेर येतो. म्हणजे एकाच वेळी अतिशय उत्तम असं व्हेंटिलेशन आणि एकॉस्टिकचं तंत्र त्यांनी इथे साधलेलं होतं. वरचं जे छत आहे ते दुहेरी आहे. त्याच्यामध्ये एक माणूस होऊ शकेल एवढी कॅव्हिटी आहे. ते वरून जरी किती तापमान असेल, गरम किती झालं तरी ते उष्णतेचं प्रमाण खाली आजरत नाही. मध्येच त्या कॅव्हिटीमुळे थंडावा निर्माण होतो. याचा जो स्लॅब आहे तो तर वैशिष्ट्यपूर्ण आहेच. त्याचं प्लॅस्टर 6-6 इंच जाडीचं आहे. हे आजही तुम्ही गिलावा जो बघाल याचा 6 ते 8 इंच जाडीचा काही ठिकाणी बघायला मिळेल. आणि हा त्यातला रंगमहाल जिथे आजही उत्तम मनोरंजनाचे कार्यक्रम विजेशिवाय आणि साऊंड सिस्टीमशिवाय तिथे आम्ही अजूनही कधी कधी जेव्हा असं वाटतं तर आम्ही कुठल्या तरी गायकाला घेऊन जातो आणि तिथे कार्यक्रम करतो. अतिशय छान असा डोम आहे, पण आवाज अतिशय सुस्पष्ट ऐकू येतो. म्हणजे डोम असूनही आवाज घुमत नाही, एको येत नाही. हे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य.
सगळीकडे कारंजी आहे. बाहेर तुम्ही आलात तर तुमचं स्वागत कारंजाने होतं, कॉरिडॉरमध्ये कारंजं, आणि जिथे कार्यक्रम होता त्या रंगमहालाच्या मध्यभागी देखील कारंजा आहे. रेशमाचे पडदे सोडलेले असायचे, चिकाचे पडदे असायचे, पाण्यामध्ये अत्तर मिसळलेलं असायचं, गालीचे टाकलेले असायचे. देश विदेशातल्या अतिशय सुंदर नृत्यांगना आणि कुशल गायक वादक तिथे आलेले असायचे. आणि मग राजा या सगळ्या पाहुण्यांना घेऊन मैफिलीसाठी या फराहबक्ष महालात, फराहबक्ष म्हणजे सुख देणारे वस्तू, हे सगळं 400-500 वर्षांपूर्वी तिथे होत असे. शहाजहानी हा पण फराहबक्ष महाल पाहिला होता. आणि मग ताजमहलमध्ये देखील तुम्हाला या कमानींचा वापर केल्याचं बघायला मिळेल. हा आहे या फराहबक्ष महालाला पाणी पुरवणारा हत्ती बारवेचा परिसर. जामखेड रस्त्यावरती साधारण नगर शहरापासून 4 किलोमीटरवर केवळ महालाला कारंज्यासाठी पाणी पुरवण्याकरता ही बारव तयार केली गेली होती. सलाबत खान जो नगरचा वजीर होता, ज्याने अनेक वास्तू बांधल्या, फराहबक्ष त्यानेच पूर्ण केला. आणि त्यांनी ही 7 मजली मूठ तयार केली होती. मध्यभागी हा जो मोठ्याचा भाग दिसतो रान, त्याच्या खाली एक चेंबर आहे. तिथून ती मोठ थेट खालीपर्यंत जात होती. पावसाचं पाणी डोंगरावरचं जे अडवलेलं असायचं ते साठवून या बारवेमध्ये आणलं जायचं. आणि इथून ते पाणी मोठ्या लिफ्टने हत्तीची मोठ लावून हे पाणी एका ज्याला डिस्ट्रीब्युशन चेंबर म्हणतात त्यामध्ये ते ओतलं जायचं. आणि एका वेळी 5-6 हजार लिटर पाणी प्रेशरने सायफन पद्धतीने 4 किलोमीटर अंतरावरच्या त्या महालामध्ये कारंजासाठी पाठवलं जायचं. अशा पद्धतीने बारव बांधलेली तुम्हाला अन्यत्र बघायला मिळणार. अनेक बारव मंदिरा शेजारी असतात किंवा पिण्याच्या पाण्यासाठी असतात, पण कारंजासाठी केलेली ही जगातली केवळ एकमेव बारव असेल. आजही ती जवळजवळ 95% पूर्ण भरते. पावसाळ्यात तुम्ही आलात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तर छान असा जलाशय म्हणून इथे बघायला मिळतो. हे बारवेचं चित्र आहे. नेक्स्ट हा आहे नगरचा खरं म्हणजे एक सांस्कृतिक नगरचं एक चिन्ह किंवा नगरचा एक एम्ब्लेम बनलेला महाल आहे. लोक याला चांदबिबीचा महाल म्हणतात, पण चांदबिबीचा आणि या महालाचा काही संबंध नाही. चांदबिबीचा लग्न विजापूरला गेलेली होती तेव्हा हा महाल 1580 बांधला गेला. हा खरं महाल नाहीच आहे, हा दुर्बीण महाल किंवा वॉच टॉवर सुपरविजनसाठी, संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी बांधलेला एक मोठा उंच असा मनोरा आहे, ज्याच्यामध्ये जर एक जरी सैनिक उभा राहिला तरी 8ही दिशांना जवळजवळ 35-40 किलोमीटरपर्यंत तो सहज लक्ष देऊ शकतो. किल्लाबादकडून किंवा पैठणकडून जर कुणी येत असेल तर त्याच्या खबरा इथे पोहोचवल्या जायच्या. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, तिथून तिसऱ्या डोंगरावर सांकेतिक पद्धतीने कधी तोफा, कधी बंदुका, कधी मशाली पेटवून, कधी धूर करून, कधी झेंडे हलवून संदेशांची देवाणघेवाण केली जायची. आणि या महालामध्ये ते संदेश एकत्र करायचे आणि इथून त्या नगरच्या किल्ल्यामध्ये ते संदेश पाठवले जायचे. सलामत खान दुसरा त्यांनी 1580 एका डोंगरावर हा महाल बांधला. या ठिकाणाची उंची आहे जमिनी म्हणजे समुद्र सपाटीपासून 3080 फूट, म्हणजे रायगड किंवा माथेरान यांचा विचार केला त्याच्यापेक्षा उंच ठिकाण आहे. नगरकरांसाठी माथेरान असतं. अतिशय छान अशा दगडांचा जे काळे पाषाण आपण ज्याला म्हणतो तसा ते आणून अतिशय अचूक मोजमापानं या सगळ्या कैच्या तयार करून हा जवळजवळ 84 फूट उंचीचा मनोरा बांधण्यात आलेला आहे. आणि सलाबत खानाने नंतर त्याच्या इच्छेप्रमाणे 1591 तो वारला. मग त्याची कबर त्या महालाच्या तटगरामध्ये केली गेली. त्या कबरीला 4ही बाजूने गवाक्ष आहेत. ते जर पूर्वी जर कोणाला ते थांबायचं असेल, राहायचं असेल तर अतिशय हवेशीर अशी रचना आहे. पूर्वेला सूर्य उगवला पहिली किरण त्या गवाक्षातून त्या कबरीवर पडतात आणि संध्याकाळी दिवस मावळताना पुन्हा पश्चिमेकडच्या गवाक्षातून ती किरण आत येतात. या महालाचं वैशिष्ट्य असं, या जमिनीला 360 डिग्रीचा उतार दिलेला आहे. आपण पाणी वाहून जाण्यासाठी थोडासा जो उतार देतो
तर इथे तुम्हाला दिसेल की पावसाचं पाणी ढग आत येतात, तेव्हा ढगांचं जे पावसाचं पाणी येतं ते काही मिनिटातच या सगळ्या पानगळ्यांच्या माध्यमातून लगेचच निथळून जातं. हे जर पाणी मुरलं असतं तर ही वास्तू 400-450 वर्ष उभी राहू शकली नसती. एकही चिरातीचा अजून हल्लेला नाही. वादळ झाली असतील, भूकंप झाले असतील, पण ही वास्तू आहे तशी उभी आहे. या वास्तूचं वैशिष्ट्य असं की तिथे एक प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे आणि त्याच्यावर हे 35-40 किलोमीटरच्या परिसरातले दगडं आणून उत्तम सुध्यामध्ये ते सगळे बांधलेले आहेत. आतून जिना केलेला आहे, मोठमोठे सज्जे तिथे आहेत आणि थेट वरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. लोक म्हणतात की 7 मजली हा महाल बांधायचा होता, पण आजही त्याची उंची आपल्या 7 मजल्यांनी इतकीच आहे. आपल्या एक मजला 10-11 फुटांचा असतो, 84 फूट म्हटल्यावर नक्कीच 7-8 मजले याचे तयार झाले असते. तर अतिशय महत्त्वाची अशी संदेशवानाची रचना आणि टेहाळणीसाठी हा महाल वापरला गेला होता. नेक्स्ट हा आणखीन एक त्या संदेशवान यंत्रणेतला राडसबा नावाचा महाल आहे. चांगदेवीच्या महालापासून म्हणजे सलामत खान मंदिरापासून इथे संदेश पाठवले जायचे, तिथून पुढे पाठवले जायचे. नेक्स्ट हे नगरचं कैद्यांचं घर आहे. इथे जेल आहे, पण एकेकाळी चांगदेवीच्या लग्नासाठी म्हणून हा महाल बांधला होता. निजामशाहीचे जे जे महाल बांधले होते ते सगळे सरकारने नंतर ताब्यात घेतले आणि तिथे मग कुठे कुठे सरकारी कार्यालय सुरू झाली. सध्याचे कलेक्टर राहतात तेही 520 वर्षांपूर्वीच्या एका घरामध्ये. 520 वर्षांचं घर कलेक्टरांना आजही जुनं वाटत नाही. तेव्हाचा तो कासिम खानी महाल आजही कलेक्टर इथे राहतात. हे कोतवाली पोलीस स्टेशन हे पण एक शिक्षणाचं केंद्र होतं. त्याला हुसेनी मदरसा असं पूर्वी म्हणायचे. इराणमधल्या एका मशिदीच्या धर्तीवरच हा महाल बांधला होता. त्यानंतर मशीद आणि तेव्हाची एक शाळा सुरू झाली. नेक्स्ट हे आहे शहा शरीफ दर्ग्याचं चित्र. नगर हे अनेक धर्माच्या लोकांमुळे समृद्ध झालेलं आहे. अनेक फकीर, अनेक साधू संत वेगळ्या भागातून नगरला स्थायिक झाले. गुजरातमधून शहा शरीफ इथे स्थायिक झाले होते आणि तेव्हा मालोजी राजांना पुत्र संतती होती म्हणून अशी एक कथा आहे की त्यांनी नवस केला आणि पुढे त्यांना मुलं झाली. तर या शहा शरीफांकडून एकाचं नाव शहाजी आणि धाकट्याचं नाव शरीफजी असं ठेवलं गेलं. तुम्हाला शेख मोहम्मद माहिती असतील, तेही मालोजी राजांचे गुरु होते. श्रीगोंद्यामध्ये मकरंदपुरा नावाचा भाग मालोजी राजांनी बसवला होता. तसंच या नगरमध्ये मुकुंदनगर भागातलं एक स्ट्रक्चर आहे. सगळ्या धर्माचे लोक आजही तिथे जातात. भोसले करण्याचा नैवेद्य दरवर्षी तिथे येत असतो आणि अतिशय महत्त्वाचं असं म्हणजे एक छान त्यांची राहण्याची खोली पण त्यांनी जपून ठेवलेली आहे. तिथे त्यांचा पलंग आहे, ते जे मेडिटेशन करायचे इबादत ज्याला म्हणतात ती खोली पण इथे पाहायला मिळते. आणि इथे पण खापरी नळ, भुयारी जे रस्ते आहेत ते बघायला मिळतात. पारव पण बघायला मिळते. आणि आजही अतिशय छान पद्धतीने जेव्हा नगर हे सर्व धर्म समभावाचं ठिकाणी असं म्हटलं जातं तेव्हा याचा समावेश त्यामध्ये केला जातो. त्याच्यावरती तुम्ही जर बघाल तर दर्ग्याच्या वरती सूर्याची प्रतिमा, तळपणारा सूर्य तिथे आहे. हिंदू मुस्लिम कल्चर कसं एकत्र लावलं हे दाखवणारं ते एक द्योतक आहे. नेक्स्ट हा चंगेज खान, मलिकामध्ये ज्याला आफ्रिकेतून आणलं होतं, तर चंगेज खानाचा हा मकबरा आहे. सावडी गावठाणामध्ये आहे आणि इथेच ताबुतांचं विसर्जन केलं जातं एका विधीला. नेक्स्ट नगरमध्ये डोंगरावरती सलामत खान इतका कल्पक होता की त्याने तिथे एक असा महाल बांधला की ज्याच्या शेजारी पोहण्याचा तलाव होता, हमामखाना होता. नगरपासून एक 20 किलोमीटर नगरगडच्या जवळ किंवा 3 मजली महाल 16व्या शतकामध्ये बांधला गेला होता. टेहळणीसाठी पण त्याचा उपयोग व्हायचा आणि जेव्हा लढाईचा वेळ नसेल तेव्हा तो विश्रांतीसाठी म्हणून वापरला जायचा. उत्तम लाकूड, चुना, दगड आणि या सगळ्या महालाच्या परिसरात 2000 फूट उंचीवर कारंजी तयार केली होती. 2000 फूट उंचीवर पोहण्याचा तलाव, हमामखाना, गारगरम पाण्याची नाण्याची सोय आणि कारंजी
तर त्या काळातल्या लोकांचं काय सौंदर्याचं परिमाण असेल हे त्याच्यातून तुम्हाला कळेल. पाणी कुठून आणलं असेल? वीज नव्हती. 2000 फूट म्हणजे पाणी कसं न्यायचं? तर त्यांनी डोंगरावर पडणारं पाणीच डोंगराच्या पोटात साठवून गरजेप्रमाणे ते हत्तीची मोठ लावून बसण्याचं तंत्र देवा वापरत होते. आजही तिथे तुम्हाला हत्तीची मोठ दिसेल, पाण्याने भरलेली टाक्यांची रांग दिसेल. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आज जे आपण म्हणतो ते त्या काळापासून आपल्याला पाहायला मिळतं. नगरमध्ये हे डोंगरगडचं मंदिर आहे. परशुरामचंद्र जेव्हा नाशिक नगर हा जो दंडकारण्याचा भाग होता तेव्हा इथे आले होते. पूर्वी इथे शरभंग ऋषींचा आश्रम होता आणि त्यांना कुष्ठरोग होता. तर जेव्हा राम तिथून निघाले तेव्हा त्याने विचारलं की तुमच्यासाठी काय करू? तर ते म्हणाले मला गार पाण्याने आंघोळीला जरा त्रास होतो, गरम पाण्याची काय सोय करता आली तर कर. मग रामाने पाठ मारले आणि मग गंधकाचं पाणी तिथून व्हायला सुरुवात झाली. असा तो एक दंडकथेचा भाग तिथे सांगितला जातो. अतिशय छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हे अशा ठिकाणी आहे की एका बाजूला गोदावरीचं खोरं आहे. म्हणजे पाणी जर उजव्या बाजूला पडलं तर गोदावरीकडे वाहतील आणि पाणी डावीकडे पडलं तर कृष्णेच्या खोऱ्यात वाहत जाईल. ज्वालामुखीच्या नदी पाहण्याच्या खुणा तुम्हाला या परिसरात पाहायला मिळतात. अनेक प्रकारची स्फटिक आणि गारगोट्यांचे प्रकार या सगळ्या परिसरात पाहायला मिळतात. सिन्नरचं जे म्युझियम आहे त्यातल्या अनेक चांगल्या गारगोट्या या सगळ्या राहुरीच्या नगर तालुक्यातल्या विहिरींमध्ये सापडलेल्या आहेत. हा राजवाडा होता. याच मंदिराच्या समोर निजामशाही एक विश्रांतीसाठी म्हणून भक्तांसाठी म्हणून एक धर्मशाळा बांधली होती. राजवाड्यासारखी त्याची रचना आपण बघू शकतो. नेक्स्ट हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. 9 नाथांपैकी 5 नाथांचं वास्तव्य नगर जिल्ह्यामधल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेमध्ये होतं. गोरक्षनाथ असतील, कानिकनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील, मिनीनाथ असतील, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्येसाठी त्यांनी त्यांचे आश्रम सुरू केले होते. त्यांची समाधी स्थानं बघायला मिळतात. हा नगरजवळ गोरक्षनाथ गड म्हणून आहे, तिथे मंदिर नव्यानं उभारलेलं आहे. इथे तुम्ही गेलात आणि पावसाळा संपताना जर खूप चांगला पाऊस झाला असेल तर एका हाताला तुम्हाला मुळा धरणाचा जलाशय पाहायला मिळेल आणि एका बाजूला जायकवाडीचा. 2 धरणं एका ठिकाणून दिसणारं केवळ एकच हे गोरक्षनाथाचं स्थळ आहे. एकाच वेळी 2 जलाशय तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट नगरपूर्वी एक फोर्टिफाईड सिटी होतं. सगळ्या बाजूनी तटबंदी होती. 11 वेशी होत्या आणि वेशीचे दरवाजे बंद केले की गाव सुरक्षित व्हायचं. काळाच्या ओघात रस्ते रुंदीमुळं 2 वेशी आता राहिल्या नाही, पण ही एक माळीवाडा वेस आहे. या वेशीचं महत्त्व असं की जेव्हा ब्रिटिशांनी 1803 मध्ये नगरवर आक्रमण केलं तेव्हा पहिली लढाई या वेशीच्या समोर झाली होती आणि आपल्या सैनिकांनी मराठ्यांनी ब्रिटिशांच्या अतिशय मोठमोठ्या अधिकाऱ्यांना ठार केले होते. ब्रिटिशांनी या सैनिकांची नावं त्यांच्या सैनिकांची त्यांची धुळदाणावर उडवली, त्यांना मारलं, त्यांची नावं या वेशीच्या शेजारी लावून ठेवली. खरं म्हणजे आपल्या पराक्रमाचं द्योतक असलेला जो शिलालेख आहे पण त्याच्याकडे आता फार कोणी बघत नाही. ही एक वेस आहे आणि दुसरी नगरची दिल्ली गेटची वेस. नेक्स्ट दिल्ली गेट म्हणजे उत्तरेकडे जाणारा रस्ता. पूर्वी हे सगळं शहर वेशीतच असायचं. वेशीच्या बाहेर जायला देखील कोणी तयार नसायचं. अनेक मळे होते. मळे म्हणजे शेतं असायची, विहिरी असायच्या आणि मग सुट्टीच्या दिवशी किंवा सहलीसाठी कुठे जायचं म्हणजे मळ्यांमध्ये लोक जेवायला जायचे. नेक्स्ट नगरमध्ये औरंगजेब 1683 मध्ये पहिल्यांदा आला. दख्खन जेव्हा ताब्यात घेण्यासाठी स्वराज्य संपवण्यासाठी म्हणून तो आला, पण त्याच्याआधी तो सुभेदार म्हणून अनेक वर्ष होता. त्याच्यानंतर 1706 मध्ये जेव्हा स्वराज्य संपवता येत नाही, छत्रपती संभाजी महाराज त्यांचे खादान जिथे केले गेले तो बहादूरगड भीमा नदीकडचा, तोही नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्याजवळचा. संभाजी महाराजांच्या आयुष्यातले सगळ्यात जे स्वाभिमानाचे क्षण होते ते त्या बहादूरगडाने पाहिले. औरंगजेबाच्या अटी मान्य केल्या नाहीत म्हणून त्याची कातडी सोडण्यात आली, जीभ छाटण्यात आली, गोळे काढण्यात आले, पण या छाव्याच्या मुखातून वेदनेचा हुंकार बनला नाही.
आणि नंतर मग वळू तेव्हा तुळापूर गावाजवळ जेव्हा थांबली होती तेव्हा त्याची देखील हत्या करण्यात आली. पण नंतर येसूबाई, संभाजीपुत्र शाहू, मुलगी भवानीबाई आणि छत्रपती शिवरायांच्या एक पत्नी सत्वारबाई या सगळ्यांना नगरच्या मोगलांच्या छावणीमध्ये अनेक वर्ष ठेवण्यात आलं होतं. आणि जिथे स्वराज्य संपवण्यासाठी येऊन थांबलेला औरंगजेब, जिथे हिंदुस्थानची राजधानी त्यांनी शेवटी आणून ठेवली होती, त्याच मातीमध्ये त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला. नगरच्या जवळ भिंगार म्हणून जो भाग आहे तिथे आलमगीर नावाचं ठिकाण आहे. तिथे औरंगजेब 1706च्या जानेवारीपासून 1707च्या फेब्रुवारीपर्यंत 88 वर्षाचं वय होतं. दाढी जमिनीला टेकत होती, वड आलेलं होतं. अशा अवस्थेत तिथे शेवटचे क्षण मोजत होता. आणि शेवटी त्याला हा सगळा पश्चाताप झाला की मी कशासाठी आलो, काय केलं, म्हणजे जाताना आता माझ्या हातात काय नाही. तापणीची उघडझाप होत नाही, तेवढ्याच सगळं जग बदलतं. अशा काही काव्यमय पंक्ती त्याच्या मुखातून बाहेर आल्या. ज्यांनी मुलीला कविता करते म्हणून तुरुंगात डांबलं, तो शेवटी पुन्हा त्याच मार्गावर निघाला होता. आणि हे ते ठिकाण जिथे औरंगजेबाचे दरबार शेवटच्या काळात भरत होते. औरंगजेब अतिशय त्या काळात अशी वर्णन आहे की जेव्हा तो तख्तावर असायचा तेव्हा अलंकार वगैरे परिधान करायचा, मुकुट घालायचा. पण जेव्हा तो देवीचं जीवन जगायचं तेव्हा पांढरे कपडे असायचे, कुराण हाताने लिहायचा, टोपा मिळायचा. आणि त्या पैशातून जे पैसे टोप्या मिळून कुराणातून मिळतील त्यातून त्याचा अंत्यविधी करावा, असं शेवटचं जे त्याचं मृत्यूपत्र आहे ते तेव्हाच्या काळात लिहिलं गेलं होतं. हा तो चौथा आहे कोकणामध्ये, जिथे त्याला 1707च्या फेब्रुवारीमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शेवटचं स्नान घालून त्याची आतडी काढून पुण्यात आली. आणि मग खुलदाबादला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या गुरूंच्या समाधी कबरीजवळ आणि तिथे निघून पुढे. हे सगळं आलमगीरचं ठिकाण आजही नगरमध्ये तुम्ही बघू शकता. ही तोफ आहे. आता तुर्कस्तानचा आपण सगळेजण वर्तमानपत्रामध्ये माध्यमांमध्ये वाचतो आहोत. हा तुर्कस्तानातून आलेला रुमी खान दख्खनी नावाचा एक अतिशय निष्णात असा गोलंदाज होता. त्यांनी जगातली सगळ्यात मोठी तोफ मुलुक मैदान किंवा मलिके मैदान ही नगरमध्ये तयार केली. हिचं वजन आहे 55 टन, 14 फुटापेक्षा जास्त लांबी आहे, 4 फुटाचा घेर आहे. तो माणूस आतमध्ये जाऊन बसलेला तुम्हाला दिसेल, म्हणजे गोळा किती मोठा असेल त्याची कल्पना येईल. ही तोफ निजामशाही तयार केली आणि तिचा एवढा दबदबा निर्माण झाला की ही मुलुक मैदान रस्त्यावर येते किंवा लढाईला येते असं म्हटलं की पळापळ सुरू व्हायची. तालिकोटची लढाई जी जिंकली त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे निजामशाहकडे मलिके मैदान नावाची ही तोफ होती. आणि आजही ही तोफ तुम्हाला विजापूरच्या किल्ल्यावर बघायला मिळेल. तिचं वैशिष्ट्य असं की भर दुपारी 12-1 वाजता तुम्ही हात लावला तरी ती अतिशय थंडगार असते, बर्फासारखी थंडगार लागेल तुम्हाला ती. आणि तिच्यावर जर आघात केला, नॉक केलं तर घंटेसारखा आवाज येईल. हे दोन्ही वैशिष्ट्य असलेली तोफ नगरमध्ये त्या काळी तयार झाली. अशा 1,500 तोफा त्या काळी नगरमध्ये गाळल्या गेल्या होत्या. आज अनेक किल्ल्यांवर ज्या तोफा आहेत त्यातल्या काही तुम्हाला नगरमधून नेल्या गेलेल्या दिसतात. ही बांगडी तोफ आहे नगरच्या किल्ल्याच्या बाहेर. याच रुमी खानाने ही तोफ तयार केली होती. सुट्या सुट्या कड्या एकत्र करून मग वेडी करून या तोफा तयार केल्या जायच्या, म्हणून त्याला बांगडी तोफ म्हणतात. कलाल बांगडी नावाची तोफ मुरुड जंजिऱ्यावर तुम्ही बघू शकाल, ती नगरमधूनच दिली गेली होती. आणि या तोफांची पूजा केली जाते, तिचा उरूस भरतो, तिला प्रसाद चढवला जातो. अनेक नगरचे लोक आहेत की जे गणपतीला पण जातात आणि या तोफेलाही पहिल्यांदा नमस्कार करून पुढे जातात. श्रद्धा असते. पण एखाद्या शक्तीच्या प्रतीकाची पूजा केली तर मला वाटतं काही सांगत असतं. हे ब्रिटिशांनी जेव्हा नगर ताब्यात घेतलं तेव्हा चित्रकारांनी काढलेलं चित्र आहे. ब्रिटिशांचं सैन्य दिसतं आहे, मागच्या बाजूला किल्ला दिसतो आहे. तो जो टॉवर तुम्हाला मी दाखवला 15 वर्षात, तिथं 47ला झेंडा ज्याच्यावर चढवला. आणि हे ते स्मारक आहे की तर म्हणजे आपल्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना जे मागवलं त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवणीचा. हे नगरचं रेल्वे स्टेशन आहे. खरं म्हणजे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड त्या काळी असतं तर याची नोंद झाली असते. एका वर्षभरात 197 किलोमीटरचा लोहमार्ग त्या काळी तयार झाला होता.
1876-78 म्हणजे साधारण तर आपला ठाणे मुंबई रेल्वे मार्ग तयार झाला 1853मध्ये आणि 25 वर्षांनी 2 मनमाड रेल्वे मार्ग तयार झाला. दक्षिणेत जाण्यासाठी सगळ्यात शॉर्टकट म्हणून हा रेल्वे मार्ग ओळखला जात होता आणि अवघ्या 35,000 रुपयामध्ये हे रेल्वे स्टेशन तेव्हा तयार झालं होतं आणि आजही ते जसंच्या तसं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या पोर्चमध्ये एक शिलालेख आहे, मुद्दाम त्याच्याकडे लक्ष देतो. 1965ची लढाई झाली होती भारत पाकिस्तान. तेव्हा आजच्यासारखे सॅटेलाईट नव्हते, आजच्यासारखी मिसाईल्स नव्हती, आजच्यासारखं ब्रह्मोस नव्हतं. तर त्या काळी नगरमधले एक गोपाळकृष्ण गरुड नावाचे तरुण जे एअरफोर्समध्ये दाखल झाले होते, त्यांच्यावर एक कामगिरी सोपवली गेली होती की विमानातून पहाटे निघायचं, पाकिस्तानच्या प्रदेशामध्ये विमानातून एक चक्कर मारायची आणि फोटो काढायचे. या फ्लाईट लेफ्टनंट गरुडांनी 15 वेळा युद्धाच्या आधी आणि युद्ध चालू असताना पहाटे 4 वाजता ते आग्र्यावर निघायचे. कॅनबेरा नावाचं विमान होतं, त्या विमानामध्ये दोघंच असायचे, एक पायलट असायचा आणि एक नेव्हिगेटर, आणि मोठमोठे कॅमेरे अडकवलेले असायचे. यांना असं मध्ये त्या पट्ट्याने बांधलेलं असायचं आणि खाली किती उंचावर तर झाडाची शेंडे लागतील एवढ्या उंचापर्यंत खाली यायचं आणि मग पाकिस्तानचे तोफांचे साठे कुठे आहेत, दारुगोळा कुठे ठेवला आहे, त्यांची धापट्टी कुठे आहे, लष्कर कुठे आहे, याचे फोटो पहाटेच्या उजेडामध्ये ते काढायचे आणि आपल्याकडे परत यायचे. काही वेळा तर पाकिस्तानची विमानं त्यांचा पाठलाग करत होती, पण त्याला हे करत ते कसे बसे निष्ठून आले. ते फोटो आपल्या लष्कराने वापरले आणि त्यांनी असे प्लॅन तयार केले की बरोबर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नंतर हल्ले केले आणि ते युद्ध आपण जिंकू शकलो. 1565मध्ये आपण का पाकिस्तानाला तोंड देऊ शकलो त्याचं कारण म्हणजे वीरचक्र विजेते फ्लाईट लेफ्टनंट गरुडांनी काढलेले ते फोटोग्राफ होते आणि आजही त्यांचं स्मरण म्हणून या स्टेशनच्या बाहेर तो शिलालेख तिथे लावून ठेवलेला आहे. आणि आत्ताचं युद्ध या 2025मधली जी लढाई आपण वरचढ ठरलो याचं कारण नगरमध्ये एक ड्रोन बनवणारे बाळासाहेब जागीरदार नावाचा एक रिमोट मॉडेलर आहे, जी विमानं उडवतात. त्यांनी अशी काही विमानं करून दिली होती आपल्या लष्कराला की ती विमानं आकाशात पहिल्यांदा उडाली, त्यात कोणीच नव्हतं, ती नुसतीच रिमोटवरची विमानं होती. पाकिस्तानला असं वाटलं की भारताची विमानं आली, त्यांनी त्याच्यावर टार्गेट केलं आणि मग आपल्या लोकांना कळलं की ही कुठून मारा होतं, कुठून हे सगळे विमानं काढली जातात आणि मग तिथे आपण अचूक हल्ला केला आणि मग आपल्याला शत्रूला ठेवण्यामध्ये यश आलं. तर योगायोगाच्या 2 गोष्टी 1965मधले गरुड आणि आत्ताचे जागीरदार दोघे नगरचे. नेक्स्ट हा नगरचा 150 वर्षांपूर्वीचा लोखंडी पूल आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा एकही नट बोल्ट, एकही रिमिट अजूनही गहाळ झालेला नाही किंवा कोणाला चोरण्याचा प्रयत्न देखील करता आलेला नाही. सीना नदीवर हा साधारण 1869 ते 73 या काळामध्ये बांधला गेलेला पूल आहे. अशा प्रकारचे धनुष्याकृती कमानी वापरून बांधलेले पूल पूर्वी आपल्याकडे नव्हते. हा कदाचित हा पथदर्शी पूल असावा आणि अजूनही तुम्ही रेल्वे स्टेशनकडे जाताना हा पूल बघू शकता. हे नगरचं हुतात्मा स्मारक आहे. राजश्री शाहू महाराजांचे वडील कोल्हापूरचे 4थे शिवाजी महाराज यांना ब्रिटिशांनी कटकारस्थाना करून तिथून त्यांची गच्छंती करायचं ठरवलं. खरं म्हणजे राजाराम महाराजांचं फ्लोरेन्समध्ये मृत्यू झाल्यानंतर दत्तक म्हणून या महाराजांना ब्रिटिशांनी इंटरव्ह्यू घेऊन तख्तावर बसवलेलं होतं. पण हे 4थे शिवाजी महाराज असे मोठे व्हायला लागले तसं त्यांना कळायला लागलं की आपण ब्रिटिशांचे नुसते प्यादे आहोत, फक्त आपले सह्या शक्य घेतले जातात आहेत, आपलं काही ऐकत नाही. ते दुष्काळ पडला होता म्हणून महाराजांनी सांगितलं की सगळ्या गोदामामधलं धान्य प्रजेला वाटा. ब्रिटिश म्हणाले महाराज असं करता येणार नाही, उद्या जर धान्य नाही बोलत तर आम्हाला हे धान्य खावं लागेल, तुम्ही राजे आहात, तुमचं होऊन जाईल. आणि राजाने इतका राग आला की राजाने सांगितलं की माझे सगळे किताब मी परत करतो, याच्यापुढे माझ्याकडे सही मागायला गेलं. तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना मनोरुग्ण ठरवलं, कोल्हापूरातून बाहेर काढलं, अनेक ठिकाणी फिरवत शेवटी नगरच्या किल्ल्यामध्ये 1882च्या जूनमध्ये आणून ठेवलं
आणि सांगितलं इथे कोणाला त्यांना भेटू देऊ नये. चौथे शिवाजी महाराज छत्रपती त्यांना भेटायची बोलायची कोणाला परवानगी नाही. अशा एकाकी अवस्थेमध्ये संघर्ष करताना एके दिवशी त्यांनी त्यांचा जो शरीररक्षक होता ग्रीन नावाचा त्याला पाडलं खाली, त्याच्या छाताडामध्ये बसले, त्याला बुकलून मारायचं आणि किल्ल्यातून बाहेर पडायचं असं महाराजांनी ठरवलं होतं. पण दुर्दैवानं त्या ग्रीनच्या पायातला भक्कम जो चांबडी सोडा होता त्याची लाथ त्यांच्या पोटामध्ये लागली आणि 20 वर्षांचे चौथ्या शिवाजी महाराज नगरच्या किल्ल्यामध्ये गतप्राण झाले. एक छत्रपती मारला गेला ब्रिटिशांकडून. ही घटना 1883च्या डिसेंबरमध्ये घडली. नाताळचा दिवस होता आणि हा बोबाटा होऊ नये म्हणून गुपचूप त्यांचा अंत्यविधी नगरमध्ये केला गेला. लोकमान्य टिळक त्यांना हे सगळं कळत होतं, त्याच्यापर्यंत या बातम्या पोहोचल्या होत्या. कोल्हापूर प्रकरण त्यांनी त्याच्या केसरीमध्ये नुकतंच केसरी सुरू झालं होतं 1881मध्ये. केसरीमध्ये हे प्रकरण पहिली शोधपत्रिका टिळकांची या प्रकरणामध्ये लोकांना पाहायला मिळाली आणि टिळकांना जो पहिला काढावा असावा टिळक आणि आगरकरांना 101 दिवस नवनीच्या तुरुंगामध्ये तर याच कोल्हापूरच्या प्रकरणामध्ये. आणि पुढे टिळक जेव्हा नगरला आले 1916मध्ये तेव्हा त्यांची सगळ्यात महत्त्वाची शिवगर्जना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच ही पहिली शिवगर्जना उच्चारली ती नगरच्या सभेने. ही ती जागा आहे जिथे ती शिवगर्जना पण लिहिलेली आहे आणि हे नगरचे थोर देशभक्त रावसाहेब पटवर्धन त्यांच्या हस्ते टिळकांच्या जन्मशताब्दीच्या वेळेस या पुतळ्याचा अनावरण झालं. नेक्स्ट दादा चौधरी नगर नाशिकमध्ये स्वातंत्र्य लढा जर पुढे वाढवायला मदत केली असेल या सेनापती दादा चौधरींनी त्यांची समाधी नगरमध्ये आहे. नेक्स्ट रावसाहेब पटवर्धन यांचा आता उल्लेख केला. असे अनेक वाडे नगरमध्ये आहेत. त्यातला हा पटवर्धनांचा वाडा. इथे देशातले सगळे मोठे पुढारी येऊन गेलेले आहेत. पटवर्धनांचा आता वाडा अतिशय पडीक अवस्थेत आहे, पुढे राहत नाही तिथं. नेक्स्ट हे पहिल्या माहितीचं स्मारक आहे. त्या काळी फ्रान्सपर्यंत आपल्या मराठी जे सैनिक होते पायात बूट नव्हते, चांगले कपडे नव्हते, पण थंडीमध्ये तशा अवस्थेत ते फ्रान्समध्ये लढत राहिले होते. त्यांचं स्मारक आपल्याला इथे पदार्थ केलं. हे छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे त्यांच्या काळातलं अमृतेश्वराचं मंदिर आहे. शहाजीराजे पण इथे राहून गेलेले. शिवाजी महाराज मात्र नगरमध्ये त्यांची इच्छा होती की हा किल्ला आपल्याकडे असावा, पण स्वराज्यामध्ये तो नंतर दाखल झाला. जेव्हा पेशवे होते तेव्हा नानासाहेबांच्या काळामध्ये बंदुकीची गोळी न होता, तलवारीचं पातं न चालवता, रक्ताचा थेंब न सांडता केवळ अत्तर हुशारीने नगरचा किल्ला व शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं तो स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. नगरमधलं ग्रामदैवत विशाल गणपती मायवाडा वैश्यमूलीचा आहे. नेक्स्ट 11 फूट उंचीचा गणपती आहे. एवढी मोठी गणपतीची मूर्ती आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या पोटावरती महादेवाचं शिवलिंग पाहायला मिळतं आणि नागाची फळी तिथे आहे. नेक्स्ट नगरचं बुराणनगर म्हणजे नगरच्या 2 नंबरच्या राजाच्या नावावरून बुराण बादशाहवरून हे बुराणनगर तयार झालं होतं. आणि तुळजापूरची जी देवी आहे तिचं मूळ ठाण म्हणजे बुराणनगर होतं. तेव्हा सुरक्षिततेसाठी नगरहून ती मूर्ती हलवली गेली, तुळजापूरला नेली गेली आणि मग तुळजापूरवरती राहिली. आजही दसऱ्या नवरात्रामध्ये इथे मोठा यात्रोत्सव असतो. इथला पलंग आणि पालखी तुळजापूरला दरवर्षी जाते आणि विजयादशमीला इथल्याच पलंगावर देवी विराजमान होते. नेक्स्ट हे मेहराबाद नावाचं ठिकाण आहे अरणगावचं. नगरपासून 6 किलोमीटर अंतरावरती. अवतार मेहर बाबा नाशिकमध्ये पण ते येत असत. 44 वर्ष त्यांनी पाहून पाडलं. 1925 पासून 1969 पर्यंत महानिर्वाणापर्यंत एकही शब्द न बोलता सगळ्या धर्मांचं जे चांगलं तत्त्वज्ञान आहे ते मेहरबाबांनी जगातल्या लोकांपर्यंत पोहोचवलं. ही टेकडीवरची त्यांची समाधीची जागा आहे. या समाधी मंदिराच्या एका कोपऱ्यात मंदिर दिसेल, एका कोपऱ्यात मशीद आहे, एका कोपऱ्यात त्यांचं पारशी लोकांचं जे अग्नी पात्र असतं ते आहे आणि क्रॉस आहे. आणि ही समाधी त्याच्या शिळेवर लिहिलं आहे, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन.
की तुम्हाला शिकवायला आलो नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये जो परमेश्वर आहे तो जागा करायला आलो आणि सेवेमध्ये प्रभुत्व आहे. मास्टरिंग सर्व्हिट्यूड असं ते लिहिलेलं आहे. ही लष्कराची पाण्याची टाकी होती. जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा ही सगळी जमीन पडली होती. मेरबाबांना नंतर ती जमीन मिळाली. तेव्हा पाण्याच्या टाकीमध्ये जाऊन काही दिवस ते राहिले होते. आता तिथे संग्रहालय आहे. मेरबाबांच्या पुस्तकांचं एक छान ग्रंथालय ते बघायला मिळतं आणि हा सगळा परिसर अप्पर मेराबाद म्हणून ओळखला जातो. 80पेक्षा जास्त देशाचे लोक तिथे येतात. 30-31 जानेवारीला त्यांचा अमरतिथीचा सोहळा असतो आणि 25 फेब्रुवारीला जन्मोत्सव साजरा होतो. ही मेरबाबांनी त्यांनी प्रवास केला की ब्लू बस आहे मेहरचा, जिथे त्यांचं शेवटचं वास्तव्य होतं, मागणी म्हणून होतं. तो हा सगळा परिसर मेहरा झाड म्हणून ओळखला होतो. हे मेरावली पाटाचं असं सर्वधर्म समभावाचं चिन्ह आहे आणि इथे नगारखाना पाहायला मिळतो. मगाशी मी याचा उल्लेख केला की नगरमध्ये अनेक डोंगरांवर असे नगारखाने होते ज्याच्या वेगवेगळ्या बीट्समधून सांकेतिक पद्धतीने हे संदेश दिले जायचे. तर हा असाच मिरवलीचा डोंगर आहे. इथे आजही नगारे आणि नगरखाना पाहायला मिळतो. नेक्स्ट पारशी मंडळी ब्रिटिशांमुळे नगरमध्ये आली आणि तेव्हापासून त्यांचा अग्नी प्रज्वलित ठेवलेला आहे. अग्नी मंदिर किंवा अग्याग असं म्हणतात. तर अतिशय जुनं असं 150 वर्षापेक्षा जुनं हे प्रार्थना मंदिर आहे. नेक्स्ट हे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज, जसे शंकराचार्य असतात तसे आचार्य आनंद ऋषीजी महाराज हे सर्वोच्च त्यांचे धर्मगुरू होऊन गेले. कमळाच्या आकाराचं आनंदधाम नावाचं त्यांचं स्मारक त्यांच्या निर्माणानंतर बांधलं गेलं. मागच्या बाजूला जैनिझमचं एक मोठं विद्यापीठ आहे आणि काही वस्तू आनंद ऋषीजीनं तिथे ठेवलेल्या आहेत. अनेक जुनी मंदिरं तसंच नवीन देखील काही मंदिरं जैनांची आपल्याला नगरमध्ये बघायला मिळतात. नगरमध्ये जवळजवळ 25% मारवाडी जैन गुजराती समाज आहे आणि भारतातला छोटा मारवाड म्हणून नगरची एक ओळख आहे. दातृत्वामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, बँकिंगमध्ये असेल, व्यापार असेल, या सगळ्या मंडळींनी नगरला मोठं केलेलं आहे. नेक्स्ट दत्ताचं एक अतिशय मोठं मंदिर, कदाचित भारतातलं दत्तात्रयांचं सगळ्यात मोठं मंदिर असेल. रामकृष्ण मानस क्षीरसागरांनी सावेणीमध्ये राजस्थानातल्या गुलाबी दगडांचा वापर करून हे मंदिर बांधलं. इथे कुठेही खिड्याचा वापर, कॉन्क्रीटचा वापर केलेला नाही. पूर्णमध्ये दगडामध्ये एकमेका टाकून ही सगळी रचना केलेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट हे दाक्षिणात्य मंडळींचं अय्यप्पा मंदिर. नगर हे असं शहर आहे जिथे भारतातल्या प्रत्येक प्रांताचा, प्रत्येक भाषा बोलणारा माणूस तुम्हाला पाहायला मिळेल. दाक्षिणात्य मंडळींनी त्यांचे देव पण इथे आणले, त्याचे खाद्यपदार्थ पण ते इथे तयार करतात. पण संध्याकाळी छान असतं त्यांचं प्रार्थनेचं ठिकाण सावेरीतला आहे. हे मार्कंडेय मंदिर आहे. हे पण सावी समाज, जो मेडिकल समाज म्हणून एकेकाळी आंध्रमधून नगरमध्ये स्थलांतर झालं होतं, त्यांचं हे मार्कंडेय मंदिर हे 100 वर्ष सुरू आहे. हे नव्याने बांधलेलं बालाजी मंदिर. नेक्स्ट हे नगरमध्ये गजानन महाराजांचं एक मंदिर आहे. हे पण नव्याने आता उभारलं गेलेलं आहे. हे दासगणू महाराजांचं जन्मस्थळ. शिर्डीचे साईबाबा आज आपल्याला ज्यांच्यामुळे माहिती आहे, शिर्डीमध्ये रोज जी आरती म्हटली जाते किंवा अनेक साधूंची, संतांची चरित्र ज्यांनी लिहिली ती दासगणू महाराज नगरजवळ अक्कळनेरला त्यांचं जन्मस्थळ आहे. ही खोली अजून जपून ठेवलेली आहे आणि आधुनिक गणपती म्हणून त्यांचा गौरव केला जातो. नगरचा इतिहास जपणारं हे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, जिथे अगदी ताम्रपाषाण काळातल्या संस्कृती बसविते 25,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांपासून अलीकडच्या आधुनिक काळापर्यंत सगळं बघायला मिळतं. शहाजीराजांनी निजामचा पुतळा समोर आहे. इथे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं अस्सल चित्र बघायला मिळेल. इथे भोसले घराण्याची पूर्ण वंशावळ बघायला मिळेल. इथे तोमी नवेस या नाटकाचा जो फिरता रंगमंच आहे तोही इथे ठेवलेला आहे. इथे एक अंगठी आहे जिच्या मोरी एवढ्या खड्यावरती संपूर्ण रामपंचायत तुम्हाला बघायला मिळेल. अनेक मूर्ती, पोथ्या, कागदपत्र याचा खूप मोठा सगळं या नगरच्या ऐतिहासिक वस्तू सगळ्यामध्ये आहे. इथे
सरदार बाबासाहेब मिरीकरांनी त्यांचा खाजगी जो संग्रह होता तो देऊ केला आणि पुढे मग सुरेश जोशीने तो खूप मोठ्या प्रमाणात वाढवला. नेक्स्ट हे महावीर कला दालन आहे, ज्याच्यामध्ये प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी 500 पेन्सिल चित्र एका भिंतीवर रेखाटलेली तुम्हाला बघायला मिळतील. भारत म्हणजे काय, तर ही भिंत पाहिली पेन्सिल चित्रांनी रंगवलेली की तुम्हाला ते सगळे जे मोठमोठे व्यक्ती थोडं विभूती होऊन गेल्या ते तुम्हाला इथून त्यांचं कार्य पाहायला मिळेल. नगर हे महाराष्ट्रातलं जेरुसालेम म्हणून ओळखलं जातं. 150 वर्षापूर्वीची चर्चेस आणि जशी बांधली तशीच आजही तुम्हाला बघायला मिळतात. काही प्रोटेस्टंट पंथीयांची आहेत, काही कॅथॉलिक पंथीयांची आहेत आणि अतिशय सुंदर असं वरून जर तुम्ही बघितलं आकाशातून तर क्रॉसच्या आकाराचं ही चर्च आहे आणि मदर तेरेसा इथे येऊन गेलेल्या होत्या. हे समोरच क्राईस्ट चर्च आहे. मातीच्या पेंड्यापासून ते बांधलेलं होतं. मध्यंतरी पुरामध्ये निम्मा भाग जवळजवळ गेला होता, पण वर्षभरात सगळ्या सदस्यांनी पुन्हा वर्गणी केली आणि जसंच्या तसं ते बांधून काढलं. नेक्स्ट हे नगरमधलं तारकपूरचं सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल आहे. इंग्लंड चर्च ऑफ इंग्लंडची प्रतिकृती जशीच्या तशी ते बांधली गेली होती. त्याच्या समोर एक दगड आहे, तो दगड असा बाहेर आलेला आहे. तर तो बाहेर अशासाठी आला आहे की भूकंपरोधक अशी रचना तिथे तयार केलेली. किती मोठा भूकंप झाला तरी वास्तूला धक्का पोचू नये अशा पद्धतीचं ते काम त्या दगडाच्या शिळेवर होतं. नेक्स्ट हे ह्यू चर्च आहे. नगरच्या मध्यवस्थेमध्ये 125 वर्षापूर्वी हे चर्च बांधलं गेलं. हे अमेरिकन आर्किटेक्टनी केलेलं डिझाईन आहे, पण त्यांनी अभ्यास केला की नगरमध्ये काय आहे, तर निजामशाहीच्या काळामध्ये अनेक वास्तू घुमटाच्या आकाराच्या असायच्या, म्हणून त्यांनी चर्चच्या वर देखील घुमट बांधलेला आहे. या चर्चचं वैशिष्ट्य जेव्हा ते बांधलं तेव्हाचा फोटो आणि आज जर तुम्ही फोटो काढला तर त्यात काहीही फरक येत नाही. साधारण 1100 जण यात बसू शकतात. एक भली मोठी घंटा आहे. जेव्हा हे चर्च बांधलं गेलं तेव्हा नगर शहरातलं एक सगळ्यात उंच स्ट्रक्चर होतं आणि ती घंटा वाजवली की सगळ्या शहराला ते टोल ऐकू जायचं. हे बूथ हॉस्पिटल दगडी दवाखाना म्हणून नगरमध्ये ख्रिश्चन मिशनरी आले 1831 मध्ये. आपल्याला माहिती असेल की ज्यांना फुलाफुलांचे कवी म्हणतात, देवगड नारायणबाबा खेळत असतील, लक्ष्मण खेळत असतील, अनेक वर्ष नगरमध्ये राहिले. दुष्काळामध्ये अनेक अनाथांचा सांभाळ त्यांनी केला, अनेकांना जेव खाऊ घालण्याची व्यवस्था त्यांनी केली. बालकवींना सांभाळण्याचं, वाढवण्याचं, फुलवण्याचं काम टिळकांनीच केलं. अशा मिशनरींनी गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी म्हणून पहिला दवाखाना नगरमध्ये काढला होता, जो आजही कार्यरत आहे. दगडी दवाखाना असं म्हणतात. हे नगरमधलं एका गुरुद्वाऱ्याचं छायाचित्र आहे. नेक्स्ट रोकडोबाचं मंदिर आहे. हे बिहारमध्ये जुनी देवस्थानं आहे. नेक्स्ट हे राधाकृष्ण मंदिर. हे सगळे ठिकाणच जोडलेले आहे. हे कुठल्या देवाचं दर्शन तुम्हाला तिथे नक्की होईल. धर्म कुठलाही असू द्या, देव तुम्हाला तिथे भेटेल. नेक्स्ट हे रेव्हरंड टिळकांचं घर होतं. अगदी आत्तापर्यंत 2-3 वर्षापूर्वीपर्यंत या घरातच टिळक आणि लक्ष्मीबाई राहिले होते. भारताने काही दिवस तिथं राहिले होते, तर आता ते घर राहिलेलं नाही. स्तुतीचिन्हामध्ये सगळं पाहायला मिळतं. आणि लाल टाकीवर ज्या रेव्हरंड टिळकांची समाधी आहे, त्याने असं सांगितलं होतं, तसं मेहरबाबा म्हणाले होते की मी कुठेही गेलो तरी माझी समाधी इथेच नगरमध्येच बांधायची. तसं टिळकांनी पण सांगितलं होतं, माझे जर कोणी कबर बांधणार असला तर ती नगरमध्ये बांधा, त्याच्यावर काही येऊ नका, एक रेव्हरंड आहे असे म्हणू नका. आणि मग त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी, नगरच्या मंडळींनी ही समाधी बांधली. आणि वरच्या ज्या ओळी पुष्कळ अजूनही उडा मोडमुनी, पुष्कळ अजूनही उडा, ही टिळकांची कविता आहे. आणि खालची जी कविता आहे ती सगळ्यात खाली जी आहे ती माधव जुलियनची कविता आहे. नेक्स्ट हे शाहू मोडक ज्यांनी कृष्णाच्या रामाच्या भूमिका केल्या. पहिला सिल्वर जुबिली चित्रपट
शाहू कोटकांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचं नगरमधलं आहे कौला उभार आहे, चितळे रस्त्यावरती आहे. नगरमध्ये प्रत्येक चौकामध्ये कारंजी होती, पिण्याच्या पाण्याची सोय होती आणि हे सगळं डोंगरावरचं पाणी जमिनी खालून कना किंवा करेस पद्धतीने शहरामध्ये खेळवलेलं होतं. हे 1935मधलं नव्यानं बांधलेलं आपलं आहे. पण पूर्वी ती कारंजी होती, ती नंतर नष्ट झाली. चौपाटी कारंज, आनंदीबाई कारंज हे नावच फक्त आता उरलेलं आहे. नगरमध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्यामध्ये काही आधुनिक अशी म्युझियम्स आहेत. अतिशय उत्तम असं रणगाडा संग्रह ते आशियामध्ये किंवा नगरमध्येच तुम्ही बघू शकता. त्यामध्ये 9-10 देशांचे रणगाडे आहेत. हिटलरने त्या रणगाड्याच्या जोरावर सगळं जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं. तर हे पण एक असंच पाण्याचं कारंचं नगरमध्ये होतं. दुर्दैवाने लोकांना आता बाकी बंद पाण्याला लोकांना ते जास्त महत्त्वाचं वाटत असल्यामुळं अशा पाणपोळ्यांची आता उपयुक्तता संपलेली दिसते. नेक्स्ट, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये शाळा काढली. 1848ला पुण्यातली शाळा सुरू झाली. पण त्याच्या आधी महात्मा फुले नगरला आले होते आणि नगरमधल्या या शाळेमध्ये मुली शिकलेल्या बघून त्यांना खूप बरं वाटलं की अरे नगरमध्ये अशी शाळा चालवली जाते. त्या शाळेमध्ये सिंथिया फरार नावाच्या बाई होत्या, त्यांना ते भेटले आणि पुढे 15 दिवस सावित्रीबाईंनी या मिशनच्या शाळेमध्ये येऊन ट्रेनिंग घेतलं. शाळेसाठी काय काय लागतं ती माहिती घेतली आणि मग पुण्यामधली शाळा सुरू केली. ही नगरमधली शाळा आज क्लेराबुक शाळा म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट, नगरमधली ही भाऊसाहेब फिरोदी अजून सोसायटी हायस्कूलची शाळा. भारतातल्या सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला असेल तर ते या शाळेचे विद्यार्थी होते. या शाळेच्या मनोऱ्यावर जाऊन झेंडा लावणं, सगळ्या शाळांना कुलपं टोकून शाळा बंद पाडणं, हरताळ पाडणं, मोर्चे काढणं असं कामं या काळामध्ये विद्यार्थी करायचं. नेक्स्ट, नगरमधलं पहिलं कॉलेज अफमनगर कॉलेज 1947मध्ये हिवाळ्याने सुरू केलं. आजही ते कॉलेज अतिशय भरभराटीने आलं. सीएसाठी म्हणून मॅनेजमेंटचे आणि सोशल वर्क इन्स्टिट्यूट तिथे आहे. हे ब्रिटिश काळातले काही स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. गॉथिक पद्धतीची पण काही वास्तू नगरमध्ये आहे. हे भारतातलं पहिलं स्त्री शिक्षक घडवणारं DED कॉलेज. माझंही सागरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे जिल्हा वाचनालय, भारतातली पहिली लायब्ररी 1838मध्ये नगरमध्ये सुरू झाली. आजही ती सुरू आहे. चितळे रस्त्यावर आज मोठी इमारत बघायला मिळते. नेक्स्ट, ही त्या लायब्ररीच्या आतली नेहमीप्रमाणे जुन्या निजामशाहीच्या कमानीच्या आठवणीबाई जेवढी सभागार पुस्तकं आहे. पंडित नेहरूंचं नगरवर प्रेम होतं. त्यांच्या आठवणीसाठी लाल टाकेला त्यांचा पुतळा बघायला मिळतो. नेक्स्ट, नेहरू असं म्हणाले होते, मी डिस्कवर ऑफ इंडिया लिहिलं, आता मला रिकव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहायचं आहे. पंतप्रधान म्हणून आता 18 तास मी काम करतो, आता वेळ नाही मिळत. नगरमध्ये बरं होतं, जेलमध्ये असताना ते लिहून झालं की आठवण सांगितली जाते. हे नगरचं स्नेहालय नावाचं एक NGOचं एक पुनर्वसन केंद्र आहे. पैशांसाठी नव्हे तर नाईलाज म्हणून ज्यांना देहविक्रय करावा लागतो अशा महिला आणि मुलांसाठी डॉक्टर गिरीश कुलकर्णींनी 1989मध्ये स्नेहालय सुरू केलं आणि आता 28पेक्षा जास्त उपक्रम स्नेहालयांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जातात. हे पहिलं स्ट्रक्चर होतं जिथून सुरुवात झाली स्नेहालयाची MIDCमध्ये. आता मुंबई, पुण्यामध्ये आणि कोकणामध्ये देखील स्नेहालयाची प्रकल्प सुरू आहे. नेक्स्ट, विवेकानंदांचं पण काम नगरमध्ये सुरू आहे. नेक्स्ट, हे एक ध्यान मंदिर आहे. श्री श्री रविशंकर त्यांच्या अनुयायांनी हे नवीन एक कुठलं प्रेरणा केंद्र नगरमध्ये उभं केलेलं आहे.
हां, त्याचा उल्लेख मी करत होतो. हे संग्रहालय केवळ नगरमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे भारताचा पहिला स्वदेशी बनवणीचा विजेता रणगाडा आहे. इथे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले जे पॅटर्न रणगाडे होते त्याच्या चेंगड्या कशा आपण उडवल्या ते देखील इथे तुम्हाला एक रणगाडा पॅटर्नचा पाहायला मिळेल. हिटलरने ज्या पॅन्झरच्या जोरावर जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं तो 2 ड्रायव्हर असलेला पॅन्झर पण इथे आहे. पाण्यातून जाणारे रणगाडे, सुरू उतरणारे रणगाडे किंवा विमानातून नेले जात आहे किंवा हवेतून ते कॅरी केले जाते असे हलक्या वर्गाचे रणगाडे. मग रशियन, ब्रिटिश, जर्मनी, जपान या सगळ्या वेगळ्या देशांचे प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरलेले रणगाडे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही फोटो काढू शकता आणि जर तुम्हाला डिसेंबर-जानेवारीमध्ये येण्याची संधी मिळाली तर रणगाड्यांमध्ये बसून तुम्ही छान एक छोटीशी रपेट पण मारू शकता. आज जे सरहद्दीवर आपण बघतो आकाशामध्ये गोळे टाकलेले तर हे सगळं युद्ध सरावाचं प्रात्यक्षिक डिसेंबर-जानेवारीमध्ये नगरच्या KK रेंजवर दरवर्षी केलं जातं. नेक्स्ट, नगरमधलं जे लष्कराचं केंद्र आहे उदयची आर्मी ज्याला बोलतात मॅकॅनाइज्ड इन्फंट्री त्याचं जे युद्ध स्मारकाचं एक दृश्य आहे. इथे तिन्ही दलाचे अधिकारी येत असतात. भूसेना, हवाई सेना आणि नौसेना तिघांचे अधिकारी एकत्र येऊन एकत्रित युद्ध सराव कसा करायचा किंवा भविष्यामध्ये युद्ध कशी होतील तर त्याची तयारी कशी करायची तो इथे शिकवलं जातं. एकीकडे 10वी झालेला मुलगा काही आठवड्यांमध्ये 36 आठवड्यांमध्ये त्याचं रूपांतर पूर्ण यांत्रिकी सैनिकामध्ये केलं जातं आणि दुसरीकडे भारतातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला नवीन आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्याचं काम नगरमधल्या या सगळ्या लष्करी आस्थापनांमध्ये होत असतं. नेक्स्ट, हे त्या युद्ध सरावाचं चित्र आहे. हे जेव्हा सुरू असतं ना त्याच्या मागे फक्त 50 फुटांवर तुम्ही बसलेला असता. तुमच्या पुढे हे रणगाडे रांगेत उभे असतात आणि समोर 4-5 किलोमीटरवर टार्गेट्स असतात आणि एका क्षणी अचानक ऑर्डर दिली जाते आणि धाडधाड ते सगळे गोळे सुरू होतात आणि डोळ्याची पापणी लावायच्या ते टार्गेट्स टिकली जातात. जेव्हा विजयंत रिटायर होत होता त्या क्षणाला आम्ही तिथे होतो. रिटायर झालेला हा रणगाडा त्याने एका मिनिटामध्ये 30 तोफगोळे अचूक टार्गेटवर टाकले होते. निवृत्त होतानाही 100% एफिशियन्सी त्याने दाखवली. नेक्स्ट, हे नगरचं DRD नावाचं एक लष्करातच मोठं केंद्र आहे. व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट. भारतातलं प्रत्येक वाहन इथे ट्रायलसाठी टेस्टसाठी येतं. इथे सर्टिफिकेट मिळतं आणि मग ते वाहन रस्त्यावर उतरतं. इथे काही पाण्यात जाणारे रस्ते, चिखलाचे रस्ते, खड्ड्याचे रस्ते, इथे ब्रेक किती पटकन लागू शकतो, धक्के किती बसतात, शॉकअप किती चांगले आहेत किंवा धूळ आत येते का, सगळ्या टेस्ट 20-25 ट्रॅकवर तिथे घेतली जाते परीक्षा आणि मग ते वाहन पास केलं जातं. नेक्स्ट, नगरचा हुरडा प्रसिद्ध आहे. नाशिकला हुरड्या पार्ट्या वेगळ्या ठिकाणी रंगतात पण सुरुवात साधारण 50 वर्षांपूर्वी नगरच्या पांजरापूर नावाच्या एका गोरक्षण संस्थेने केली होती. खास गोडाकाठीसाठी मुंबईचे लोक किंवा नगरला यायचं. नगरचं हे डोंगर ऋषींचं मंदिर आहे. विकामध्ये आहे. नगरमध्ये भिंगांमध्ये तिथे अंधाधरीची शाळा आहे. तिथे एक दर्गा तुम्हाला पाहायला मिळेल. औरंगजेबाने 300 धर्मगुरू गुजरातमधून पकडून जे शियापंथी होते त्या बोरा समाजाच्या असं आपण म्हणतो 300 धर्मगुरूंना पकडून नगरमध्ये आणून मारलं होतं. हे सगळे धर्मगुरू एका ठिकाणी उरले गेले ती ही जागा आहे. जसे मक्का मदिना पवित्र म्हणून लोक तिथे जातात तसे बोरा समाजाचे लोक एकदा तरी वर्षातून या इथे येतात आणि दर्शन घेऊन जातात. नगरमधले जुने वाडे त्याच्यावरचं लाकडे कोरे काम आजही अनेक ठिकाणी असे जुन्यामध्ये उभे आहे. हे चुन्यामध्ये केलेलं नक्षीकाम नगरचा चुना अतिशय प्रसिद्ध मानला जात होता. पेशव्यांना तो चुना पुण्यापर्यंत पाठवा व्हायचा. नगरमध्ये बांगड्या त्या व्हायच्या त्या ठिकाणी त्याही प्रसिद्ध होत्या. नगरमध्ये चित्रकार अनुराधा ठाकूर आदिवासी
त्याला आविष्कार, त्यांचे उत्सव, त्यांची नाचगाणी या सगळ्यांवरची चित्र. हे नगरमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन आर्ट गॅलरी, रेस्टॉरंट कम लायब्ररी कम आर्ट गॅलरी असं एक चिंतामणी आर्ट गॅलरीचं MIDC गावात साकारलेलं आहे. नगरमध्ये 500 वर्षांपूर्वीची झाडं आजही पाहायला मिळतात. गोरखचिंचेचा वृक्ष आहे, जवळजवळ 55 फुटाचा गिर आहे आणि एवढ्या वर्षानंतर आजही त्याला फळं येतात. गोरखचिंच लेक्स. नगरमध्ये डॉक्टर प्रकाश मंदिर यांनी आता MIDCतलं जे सांडपाणी वाहून जात असतं त्याच्यावरती एक छान असा त्यांचा इको टुरिझमचा प्रोजेक्ट केलेला आहे. साईबाग नाव असतं, तिथे आता बोटिंग आणि तेवढा किंवा जेवणासाठी वगैरे बरेच मंडळी ते दिसतात. नगरमध्ये 5-6 अभयारण्य आहे. हे नगरच्या अगदी जवळ MIRC ग्रीन म्हणून जे आहे, लष्कराने 15 लाख झाडं तिथे लावलेली आहेत आणि जंगल तयार केलं आहे. आज तिथे 700-800 मीटर किंवा पाहायला मिळतात. ग्रीन सेना आपल्याला पुढं आपण अशा पद्धतीचं काम लष्कराच्या वतीने शांततेच्या काळात सुरू असतं. नगरमध्ये पूर्वी 15 तलावातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यातला हा पातोळीचा तलाव आहे, हा कापूरवाडीचा तलाव आहे. मागच्या बाजूला चांदणीचा महाल सदाबतकांचा परंपरा दिसतं आणि छान अशी वडाची झाडं आहेत. या तलावातला गाळ पण इतका आरोग्यदायी मानला जायचा की खरूच लाईटा वगैरे विकार झाले तर या तलावातला गाळच आंघोळीच्या आधी लावला जायचा, फासला जायचा अंगाला आणि मग आंघोळ केली जायची. सगळे त्वचा रोग बरे होतात अशी लोकांची त्याकडे श्रद्धा होती. हे नगरच्या पाणी योजनेचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. हा डक्ट आहे, शार्क म्हणतात त्याला. हे जुने 1-1 फूट लांबीचे व्यासाचे काही खापरीनं आजही तुम्ही सागरी भागामध्ये पाहू शकता. किंवा काही विहिरी आहेत, ह्या कधी साठत नाही. दुष्काळात 24 तास तिथून टँकर सुरू असतात, पण पाणी संपत नाही. कारण 500 वर्षापूर्वीचं हे पाणी आजही नगरमध्ये काही ठिकाणी तसं प्रभावित आहे. नेक्स्ट ही आता अहिल्यानगरीमध्ये आपण आता आलेलो आहोत. नगरची महापालिका असेल, खरं म्हणजे नगरपालिका 1854 साली स्थापन झाली होती. पुढे महापालिका स्थापन झाली. आज नगर हे महापालिकेच्या झालेली. नेक्स्ट हे नगरचं जिल्हा परिषदेचं नवं सुसज्ज असं वास्तुशिल्प आहे आणि जुना जो मनोरा आहे त्याच्यावर एक घंटा दिसते तुम्हाला कोपऱ्यावर. ती खूप जुनी इमारत आहे जी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या रखवाड्याच्या धर्तीवर बांधण्यात आली होती. नेक्स्ट हे नगरचं नव्यानं झालेलं कोर्ट आहे. जुनं कोर्ट हे पण कोर्ट 200 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं सगळ्यात जुनं कोर्ट होतं. आता ते नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झालं. नेक्स्ट हे आता कलेक्टर ऑफिसचं नवं दालन आहे. जुनं कलेक्टर ऑफिस जसं मी म्हणालो की 500 वर्षापूर्वीच्याच एका इमारतीत होतं. आता नवीन एक इमारत कलेक्टर ऑफिससाठी झाली. हे नगरचं किल्ल्याच्या बाहेर आता एक स्पिरिट ऑफ आर्मर नावाचं उद्यान तयार झालं. बांगलादेशाच्या युद्धाला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा हे उद्यान तयार झालं आणि 105 फूट उंचीचा ध्वज इकडनं उभारलेला आहे. आणि ज्यांना परमवीर चक्र मिळालं त्यांचं स्मारक होतं पुतळा आहे. नगरमध्ये या तर छानपैकी खवा तुम्हाला मिळेल. गुलाबजाम मिळते, नासुंदी, रबडी, मिसळ. नगरची लस्सी प्रसिद्ध आहे. नाश्त्यासाठी नगरला अनेक जण येतात आणि अलीकडे तर काही जण केवळ जेवणासाठी म्हणून नगरमध्ये फॉर्म घेत असतात. नगरचा हुरडा प्रसिद्ध आहे की हिवाळ्यामध्ये हुरड्यासाठी नक्की तुम्ही नगरला भेट देऊ शकता. नगर हे एकेकाळी कापडाची बाजारपेठ म्हणून खूप प्रसिद्ध होती. सोन्या चांदीचे दागिने असतील, संगीताची वाहनं असतील, वारकऱ्यांची टाळ असतील, हे सगळं नगरमध्ये असं नाशिकचा डोल आहे तसं नगरचं एक टाळ आणि देवांच्या मध्ये प्रसिद्ध आहे. नगर हे मुंबईपासून 260, पुण्यापासून 120 अशा अंतरावर आहे. नगरला विमानतळ नाही आहे, पण शिर्डीला आता काकडी नावाचं विमानतळ झालं आहे. पुण्याजवळचं लोहगावचं विमानतळ 2 तासात तुम्ही येऊ शकता. त्यामुळे तशी काही विमानतळाची वेगळी गरज नाही. पण रेल्वे बस मार्गे रस्त्यामध्ये ते खूप छान जोडलेलं आहे. धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना.
काही प्रश्न असतील